नमस्कार जमलेल्या माझ्या सर्व तमाम शिक्षक बंधू भगिनींचं विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या या कोर्सच्या या ठिकाणी 6व्या दिवशी मी आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज डे 6 मध्ये आपण सायन्सचे 3-4 आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स आपण पाहणार आहोत. ओके, 3-4 या ठिकाणी आपण म्हणूया प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर या ठिकाणी काल आपण त्याचा स्टार्ट पाहिलेला होता. सायन्स प्रोजेक्ट किंवा सायन्स जे काही एक्सपेरिमेंट आहे किंवा विज्ञान प्रयोग त्यामधील स्टार्ट आपण पाहिलेला होता. 5 सेकंदात स्टार्ट कसा करायचा ते आपण पाहिलं. ते सुरुवातीला एकदा दाखवतो आणि त्याच्यानंतर आपल्याला विज्ञानातील असे प्रयोग घ्यायचे आहेत. 8वी 9वी 10वीचे. ओके, जास्त करून काही जणांनी सुचवलं होतं की 10वी मध्ये अशा प्रकारचे आपल्याला एक्सपेरिमेंट जास्त सापडतील. किंवा तुम्हाला ज्याही पुस्तकातले या ठिकाणी वापरायचे आहेत तसे तुम्ही ते वापरू शकता. सो लेट मी या ठिकाणी तो जो टॉपिक सिलेक्शन आहे तर तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही तो करू शकता. बट त्याचा जो स्टार्ट आहे विज्ञानाच्या प्रयोगाचा काल आपण या ठिकाणी पाहिला. या पद्धतीनं आपण जो आहे तो स्टार्ट केलेला होता. इयत्ता 7वीचा पाठ म्हणून तो सुरुवात केलेला होता आपण. ओके, तर इयत्ता 7वीचा विज्ञान अशा पद्धतीनं आपण आज काय शिकणार आहोत ते आपण या ठिकाणी काल पाहिलेलं होतं. ओके, आता हे झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आता जायचं आहे या ठिकाणी selfstudy.com ला. त्यामध्ये आपल्याला स्टेट बुकमध्ये महाराष्ट्र बोर्डाला जायचं आहे आणि महाराष्ट्र बोर्डामध्ये या ठिकाणी आपल्याला 8वी 9वी किंवा 10वीचा आपल्याला पाठ घ्यायचा आहे. सो सपोज 10वीचा आता आपण पाठ घेऊया. या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला विज्ञान मराठी मीडियम मध्ये या ठिकाणी आपल्याला विज्ञान भाग 1 या ठिकाणी आपण पहिल्यांदा निवडूयात. त्या ठिकाणी बघूया. या ठिकाणी रसायनांचा या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया व समीकरणे असा या ठिकाणी टॉपिक आहे. तर तो या ठिकाणी टॉपिक मध्ये आपल्याला काय काय सापडतंय या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी पहा रासायनिक अभिक्रियामध्ये ओके, हा एक या ठिकाणी पहिला प्रयोग आहे, परंतु हा सोपा आहे. असे 2 ते 3 आपण वेगवेगळे करू शकतो. बघा, हा एक आहे, त्यानंतर हा एक आहे. या ठिकाणी सोडियम क्लोराईड व सिल्वर नायट्रेटची अभिक्रिया आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा एक 2 झाले, बरोबर आहे. हा एक तिसरा एक आहे, कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन, बरोबर आहे. आता कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन तेही आपण या ठिकाणी पाहूया. हे 3 प्रयोग यामध्ये आहे आणि हा तर हा चौथावाला एक आहे, बरोबर. असे 4 या ठिकाणी प्रयोग आहेत, बरोबर आहे. तर या पाठातील जे जे प्रयोग आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी बघा, हा वाला एक प्रयोग आहे. यामध्ये थोडस कर्वड लाईन आहे, तर ती आपल्याला कशी काढायची तेही आपण या ठिकाणी पाहूया. तर ही जी या ठिकाणी हा जो प्रयोग आहे, 3-4 प्रयोग, त्याचे स्क्रीनशॉट या ठिकाणी आपण काढून घेऊयात. ओके, तर सर्वप्रथम मी माझा जो आहे या ठिकाणी सायन्स एक्सपेरिमेंटर. कीबोर्ड जो आहे तो या ठिकाणी जोडतो. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्याला नेमकं या ठिकाणी काय शिकायचं आहे. बघा, या एका तासामध्ये आपण 3 ते 4 याच्या आकृत्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण काढूयात आणि जे काही कृती आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण समजावून सांगूया. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय जायचं आहे, प्रिंट स्क्रीन ला जायचं आहे कीबोर्डच्या बटनावरती. प्रिंट स्क्रीन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पॉवर पॉइंट ओपन करायचा आहे आणि या ठिकाणी ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये जे आहे सुरुवातीला आपल्याला तो फोटो जो आहे तो प्रिंट स्क्रीनचा तो या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला जे आहे क्रॉप करायचं आहे कम्प्लिटली आणि हा जो आपल्याला एकानंतर एक येत आहे असं दाखवायचा आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी हा जो आहे तो प्रयोग आहे, बरोबर आहे. तर या प्रयोगाला आपण ऍज अ रेफरन्स म्हणून थोडंसं वापरणार आहोत. ओके, या ठिकाणी काय आहे, कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन कसं होतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर एकामध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट, एका परीक्षा नळीत आपण कॅल्शियम कार्बोनेट घेणार आहोत आणि त्या ठिकाणी ताजी चुन्याची निवळी सुद्धा घेणार आहोत दुसऱ्या एकाच्या मध्ये. एकामध्ये कॅल्शियम कार्बोनेट ओके घेणार ब्रो. आहे, एकामध्ये चुन्याची निवळी घेणार आहे. तर एका परीक्षा नळीत थोडे कॅल्शियम कार्बोनेट घ्या. या परीक्षा नळीला रबरी भुसाच्या साह्याने वाकडी काच नळी बसवून नळीचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवळीत बुडवा. पहिल्या परीक्षा नळीत या ठिकाणी उष्णता द्यायची आपल्याला. या ठिकाणी CO CO3ची बुडबुडे दिसतात. बर्नरच्या साह्याने तीव्रपणे तापवा आणि मग चुन्याची निवळी दुधी झाल्याची दिसेल. कॅल्शियम कार्बोनेटच्या या काही वाफा आहेत ते या ठिकाणी इथून इथपर्यंत जातील आणि चुन्याची निवळी जी आहे ती दुधी झाल्यासारखी या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता याचं निरीक्षण काय करायचं तेही या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की हे सगळं झाल्यानंतर, बरोबर आहे, कशामुळे ते दुधी झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, बरोबर आहे.
राईट. तर आता नैसर्गिक कॅल्शियम कार्बोनेटचे या ठिकाणी अपघटन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यासाठी 2 परीक्षा नळ्या, वक्र नळी आणि रबरी बुच बर्नर हे सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तर अजून एकदा तो फोटो या ठिकाणी घेऊया आणि साहित्यासाठी एक वेगळं आपण या ठिकाणी त्याचं डिजिटायझेशन करणार आहोत. बरोबर आहे. या ठिकाणी हे साहित्यासाठी आपल्याला एक घ्यायचं आहे. साहित्यासाठी हे कोणकोणते साहित्य लागणार आहे तेही घेतलेलं आहे. बरोबर आहे. तर हा जो टॉपिक आहे या ठिकाणी बघा, हा जो टॉपिक आहे तो कशाच्या अंडर येतो या ठिकाणी बघा. आता हे बाकीचे सुद्धा घेऊया आपण. पहिल्यांदा हे घेऊया. हा एक अपघटन प्रक्रिया. ओके. आता हे रासायनिक अभिक्रियांचे वेगवेगळे प्रकार आहेत. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आहेत. ओके. अहो माईक बंद करा. कोणाचं चालू असेल माईक बंद करा. गीता कुंदडिया मॅडम, वैभव काळुके सर, माईक बंद करा. गीता कुंदडिया मॅडम. आता बघा या ठिकाणी लक्ष द्या. रासायनिक अभिक्रियांचे जे प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. त्यामध्ये पहिली अभिक्रिया आहे संयोग अभिक्रिया. पहिली अभिक्रिया काय आहे? संयोग अभिक्रिया आहे. आता ही संयोग अभिक्रियामध्ये फक्त काय आहे या ठिकाणी बघा, परीक्षा नळी, काच, कांडी आणि चंचू पात्र आहे. तर त्याचं या ठिकाणी डायग्राम दिलेली नाहीये, परंतु आपण काढू शकतो नंतर. त्यानंतर दुसरी आहे अपघटन प्रक्रिया आहे बघा. आता हे डिकम्पोजिशन रिॲक्शन हे आपण या ठिकाणी करू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे या ठिकाणी बघा, विस्थापन अभिक्रिया आहे. या ठिकाणी हे रिॲक्शन्स वगैरे कसे लिहायचे ते पाहूया आपण. परत दुहेरी अस्थापन प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर मग हे उष्माग्राही आणि उष्मादायी म्हणजे इंडोथर्मिक आणि काय आहे एक्झोथर्मिक प्रोसेस या ठिकाणी आहे. बरोबर आहे. तर हे सगळे आपल्याला या ठिकाणी याचं आकृतीकरण आपल्याला करायचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल. तर आता यातील जो दुसरा जो भाग आहे तो अगोदर आपण काढूया, ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन कसं होतंय ते आपल्याला दाखवायचंय. आता यामध्ये पहा, सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी उष्णता दिली जात आहे असं पीपीटी मध्ये दाखवायचं आहे. उष्णता दिली जात आहे. त्यानंतर बुडबुडे सुद्धा येत आहेत असंही या ठिकाणी दाखवायचं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे वाफा येत आहेत असं दाखवायचं आहे आणि वाफा या ठिकाणी इथून इथं जाणार आहेत आणि चुन्याची निवळी जी आहे त्यामुळे काय होणार आहे, या ठिकाणी दुधी झाल्याचे दिसेल. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कार्बन डायऑक्साईडचे वायू या ठिकाणी तयार होणार आहेत. ओके. ते वायू तयार झाल्यामुळे चुनाची निवळी दुधी होणार आहे. ओके. म्हणजे थोडक्यात काय होतं, कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली की त्याचे अपघटन होऊन तयार झालेल्या कार्बन डायऑक्साईडमुळे चुन्याची निवळी दुधी होणार आहे असं आपल्याला दाखवायचं. तर पटकन आपल्याला 2-3 वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी करायचे आहेत. तर पहिला वाला जो आहे तो लगेच आपण करून घेऊया. तर या ठिकाणी पहा, आपल्याला व्हर्टिकल मध्ये या ठिकाणी तयार करायचं आहे. बरोबर आहे ना. त्यासाठी आपण काय करूया, अगोदर या ठिकाणी डिझाईन मध्ये जाऊया, स्लाइड साईज मध्ये जाऊया. कस्टम स्लाइड साईज मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पोर्ट्रेट आणि पोर्ट्रेट करूया आणि या ठिकाणी याला A4 पेपरने या ठिकाणी आपण तयार करूया. ओके. एन्च्युअर फिट करूया आणि या ठिकाणी जे आहे ते याला बाजूला ठेवूया सध्या थोड्या वेळासाठी. याला थोडस आपण मोठं करूया आणि याला सुद्धा खालच्या बाजूला असं ठेवूया आणि अगोदर आपण हे तयार करून ठेवूया, तयार करून घेऊया. ठीक आहे. तर पहिल्यांदा ऍज युजल काल सारखं जे आहे आपल्याला अगोदर बॅकग्राऊंड जो आहे तो याचा काय करायचा आहे, ब्लॅक घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड जो आहे तो ब्लॅक घेतलेला आहे अशा पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आहे अगोदर टेस्ट ट्यूब ड्रॉ करायची आहे. तर इन्सर्ट आणि शेप्स मध्ये आपण जाणार आहे आणि हा जो राउंडेड रेक्टँगल आहे तो राउंडेड रेक्टँगल या ठिकाणी आपण घेणार आहे आणि याला पूर्णतः आपण काय करणार आहे या ठिकाणी व्हॉट वी कॅन से राउंडेड करून घेणार आहोत. राउंडेड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी इन्सर्ट मध्ये जायचं आहे आणि शेप्स मध्ये जाऊन या ठिकाणी वरचा जो भाग आहे हा भाग तो थोडासा आपल्याला कट करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं, हा भाग आणि हा भाग अगोदर सिलेक्ट करायचा आहे. मर्ज शेप मध्ये जाऊन आपल्याला काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आणि शेप आउटलाईन जी आहे ती नो आउटलाईन आता केली तरी चालेल. या ठिकाणी अशा पद्धतीनं ही एक टेस्ट ट्यूब अशी तयार झालेली या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ओके. आता ही जी टेस्ट ट्यूब आहे त्या टेस्ट ट्यूबला आपल्याला या ठिकाणी 2 अशा टेस्ट ट्यूब पाहिजेत. तर आता याच्यावर एक झाकण आपल्याला झाकण्यासाठी शेप मध्ये जाऊया आणि त्यानंतर हा जो काही आहे ओके दिस वन, ज्याच्यामध्ये आपल्याला राउंडेड रेक्टँगल वाला हा राउंडेड रेक्टँगल पूर्ण आतमध्ये ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एडिट शेप मध्ये किंवा शेप आउटलाईन मध्ये जाऊन या ठिकाणी याला नो आउटलाईन करायचं आहे. नो आउटलाईन केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं हे तयार होईल. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं तयार झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे झाकण आहे बरोबर आहे ते थोडंसं अजून काय करूया आपण या ठिकाणी कमी करूया आणि इकडची साईज सुद्धा अशी काय करूया थोडीशी कमी करूया. बरोबर आहे.
तर हा जो भाग आपण या ठिकाणी काढत आहोत, बरोबर आहे ना, तर तो हा वाला आहे. हिअर यू कॅन सी लाईक धिस. ओके, या ठिकाणी तुम्ही पाहत आहात इथं बघा, टेस्ट ट्यूबच्या वर या पद्धतीने इथं त्याचं झाकण आहे. त्याच्यानंतर एक सिम्पली असा तुम्हाला शेपच मिळेल. त्या शेपनं तुम्हाला काय करायचं आहे, इन्सर्ट मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी शेप मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला ट्रॅपेझॉइड शेप घ्यायचा आहे. सो हिअर यू कॅन टेक दिस ट्रॅपेझॉइड शेप. तर या ठिकाणी हा जो ट्रॅपेझॉइड शेप आहे, ट्रॅपेझॉइड शेप आपण घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अशा इझिली तुम्ही टाकू शकता. आणि शेप आउटलाईन त्याला काय करायचं आहे, नो आउटलाईन करायचं आहे थोड्या वेळासाठी. या शेप फिल जो आहे तो याला मी येलो शेप फिल असा देतो. ठीक आहे. सो आता याला काय करायचं आहे, पूर्णपणे ट्रान्सपरंट करायचं आहे आपल्याला या ठिकाणी ग्लास सारखं. त्यासाठी या टेस्ट ट्यूबला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला आणि शेप इफेक्ट मध्ये जाऊन प्रीसेट मध्ये जाऊन तुम्हाला जे आहे या पद्धतीनं अगोदर प्रीसेट तुम्हाला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या पट्टीला सुद्धा त्याच पद्धतीचा द्यायचा आहे. ओके, सो शेप इफेक्ट मध्ये गेल्यानंतर प्रीसेट मध्ये गेल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 नंबरचा या ठिकाणी इफेक्ट याला द्यायचा आहे आणि याला जे आहे ते तुम्हाला ब्राऊन समथिंग लाईक दिस असा कलर तुम्हाला द्यायचा आहे, जेणेकरून हे दिसेल. आणि याला तुम्हाला थोडस वरच्या बाजूने घ्यायचं आहे. कशाला, त्या झाकणाला. ठीक आहे, तर झाकण या ठिकाणी वर असं घेतलेलं, ब्रिंग टू फ्रंट असं आपण घेतलं, जेणेकरून या झाकण आणि टेस्ट ट्यूबच्या मध्ये बरोबर हे गेल्यासारखं या ठिकाणी दिसणार आहे. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी याला थोडंसं आपल्याला वरच घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. याला थोडंसं आडव्या बाजूला आपण थोडंसं घेऊया अशा पद्धतीनं आणि याला सुद्धा आपण आडव्या बाजूला असं घेऊया. ठीक आहे. तर आता इथपर्यंत हा बेसिक भाग झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक वाकडी नळी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सोडायची आहे. बरोबर आहे. पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे, बरोबर आहे, त्याला थोडंसं आपण काय करूया, व्हाईट करून घेऊया. ठीक आहे. अॅनोटेशन्स कुणी या ठिकाणी ड्रॉ करू नका या ठिकाणी कृपया. या ठिकाणी बघा आता ही जी नळी आहे, बरोबर आहे ना, आता टेस्ट ट्यूब या ठिकाणी दिसत नाहीये, तर त्याला आपल्याला जो आहे तो सॉलिड फिल एक द्यायचा आहे. सपोज लाईक दिस समथिंग डार्क ब्ल्यू वाला कलर देऊया आपण. या ठिकाणी बघा थोडासा डार्क ब्ल्यू कलर तुम्हाला दिसत आहे. अदरवाईज तुम्ही काय करू शकता, पाठीमागचा जो भाग आहे तो या ठिकाणी पिक्चर और टेक्स्चर फिल द्या त्याला आणि त्याला जे आहे या ठिकाणी अशा प्रकारे थोडासा तुम्ही देऊ शकता. अदरवाईज धिस वन सुद्धा देऊ शकता. समथिंग ही टेस्ट ट्यूब तुम्हाला दिसेल त्या पद्धतीची. ओके, तर अशा प्रकारची आपल्याला दुसरी एक टेस्ट ट्यूब अशाच पद्धतीने तयार करायची आहे. तर ती कंट्रोल धरून ती दोघालाही सिलेक्ट करून आपण काय करूया, या ठिकाणी असं तयार करूया. ठीक आहे. याला थोडंसं खालच्या बाजूला तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपण ठेवलं. आता काय करायचंय, इथून आपल्याला एक नळी टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सिम्पली जो आहे तो हा रेक्टँगल सिंपल जो आपला रेक्टँगल आहे तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. हा रेक्टँगल आपण अशा पद्धतीने घेतला, तर हा रेक्टँगल आपण या ठिकाणी असा टाकलेला आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा जो रेक्टँगल आहे सेम, ओके, थोडासा याला आपण कमी करूया, नळीसारखं स्वरूप याला द्यायचं आहे. सो याला जे आहे ते तुम्ही काय करू शकता, नंतर त्याचं ग्रेडियंट फिल करून करू शकता. आता हे 2 नळ्या आपण या ठिकाणी घेतलं, परंतु आता याच्यानंतर आपल्याला जो वक्र भाग या ठिकाणी दाखवायचा आहे, तर वक्र भागासाठी आपल्याला काय करायचंय ते खरंच या ठिकाणी महत्वाचं आहे, कारण बऱ्याचशा वेळेला तुम्हाला ते नंतर लागणार आहे. तर शेप आउटलाईन, नो आउटलाईन आपण दोन्ही पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. बरोबर आहे. आणि परत या झाकणाला जे आहे ते तुम्ही काय करा, फक्त वरच्या बाजूला घ्या, म्हणजे जेणेकरून त्याला थोडंसं सेंड टू बॅक नाही, आपल्याला काय करायचं, ब्रिंग टू फ्रंट करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही ब्रिंग टू फ्रंट या दोघांना केलेलं आहे. बरोबर आहे. आता हे केल्यानंतर तुम्हाला इथून इथपर्यंत बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इथून इथपर्यंत हे सरळच ठेवा थोडंसं असं बऱ्यापैकी. बरोबर आहे. हे बघा आणि थोडंसं याला काय करूया, आपण थोडंसं खाली घेऊया आणि याला सुद्धा थोडंसं याच प्रमाणात थोडंसं खाली घेऊया. ठीक आहे. आता हा बघा, जर तुम्ही थोडासा भाग बघितला, तर हा थोडासा या बाजूने वक्र आहे बघा, थोडासा म्हणजे हा थोडा इथं कर्वड आहे आणि इथं सुद्धा या ठिकाणी असा कर्वड आहे. तर तो कर्वड भाग जो आहे तो आपल्याला या पद्धतीने असं दाखवायचा आहे या भागामध्ये. तर आपण काय करूया, शेप फॉर्मॅट आणि या ठिकाणी एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन हा जो भाग आहे तो सिम्पली फक्त थोडासा आपल्याला होल्ड करून वरच्या बाजूला ओढायचं आहे. ओके, तर या पद्धतीने थोडासा हा भाग दिसेल. तसंच तुम्हाला हाही भाग थोडासा काय करायचा आहे, या बाजूला सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे. ओके, सो हिअर यू कॅन सी, हा उजवी बाजू जी आहे ती थोडीशी वर आपल्याला घ्यायची आहे, किंवा या बाजूला तुम्ही डावी बाजू घेऊ शकता. थोडंसं चेंज करूया आपण या ठिकाणी बघा, ही बाजू घेऊया म्हणजे जेणेकरून थोडंसं
डायग्राम मध्ये सुद्धा बऱ्यापैकी एक सममिती आपल्याला दिसेल. तर या बाजूने इथं घेतलेलं आहे आणि या बाजूने इथं घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला ही कर्वड लाईन आपल्याला टाकायची आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत ते लक्षात घ्या. सर्वप्रथम याला थोडंसं अजून खाली घ्या, लाईक धिस. ओके. उष्णता देण्यासाठी तर आपल्याला ही जागा आहेच, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि वर जे आहे थोडीशी जागा जी राहिलेली आहे त्याच्यामध्ये आपण स्टेप लिहिणार आहोत. ओके, स्टेप्स. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी हे 2 नळ्या अशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत. त्याला नंतर आपण थोडेसे राऊंडेड फॅशन मध्ये आपण घेऊया. आता वक्र नळी आपल्याला तयार करायची आहे, कारण साहित्यामध्ये ती वक्र नळी आहेच. बरोबर आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं, इन्सर्ट मध्ये जायचं आहे. शेप्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा, या प्रकारे तुम्हाला हा जो धिस वन या प्रकारचा जो वक्रनळी म्हणजे थोडक्यात हा एरो दिसत आहे, त्या एरोचा तुम्हाला या ठिकाणी वापर करायचा आहे, एरोचा. ठीक आहे. तर या ठिकाणी हा जो पिवळा गोल आहे त्याला थोडंसं आपण कमी केलं, या पद्धतीने असं थोडंसं कमी केलं. आणि आपल्याला काय करायचं आहे, जेवढं लागत आहे तेवढंच आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे या पद्धतीनं. ओके, थोडंसं याला आपण खालच्या बाजूला घेऊया. ठीक आहे, या पद्धतीनं लाईक धिस. आता जो खालचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी डिलीट करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी बघा, हा जो भाग आहे या ठिकाणी याची शेप आउटलाईन नो आउटलाईन करून घ्या आणि एक रेक्टँगल घ्या. आता हा जो रेक्टँगल आपण घेणार आहे तो ऍज अ कटर म्हणून या ठिकाणी घेणार आहे. तर हा जो भाग आहे इथून इथपर्यंतचा, ओके, आपल्याला काय करायचं आहे, कट करायचा आहे. ओके, सो लाईक धिस. आता हा भाग आपण पहिल्यांदा सिलेक्ट करूया. ओके, त्याच्यानंतर याची आउटलाईन काढून टाका अगोदर, अँड देन हा बघा, हा भाग सिलेक्ट करूया अगोदर. ओके, आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काय काय या ठिकाणी याला रेड केलेला आहे, किंवा याला सपोज मी आता येलो करतो. हा एक रेक्टँगल घेतलेला आहे आणि हा एक भाग आहे याच्यामध्ये. ओके, हा वाला भाग आहे. बरोबर आहे. सो आता हे, हा आणि हा आपल्याला दोन्ही, वरचा भाग आपल्याला, याच्या खालचा भाग नकोय. त्यामुळे अगोदर हे सिलेक्ट करायचं, नंतर हे सिलेक्ट करायचं आणि मर्ज शेप मध्ये जाऊन आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, आता हे कर्वला निवडी आपल्याला मिळालेली आहे. आता थोडस याला आपल्याला काय करायचे आहे, याचे पॉइंट्स बऱ्यापैकी एडिट करून जे आहे ते आपल्याला बरोबर याच्यामध्ये थोडंसं बसवायचं आहे. तर या ठिकाणी बघा, थोडंसं याची ट्रान्सपरन्सी काय करूया आपण, थोडीशी कमी करूया. आणि या ठिकाणी बघूया आपल्याला पॉइंट्स एडिट कसे करायचे आहेत. तर एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन या ठिकाणी आपण काय करूया, या ठिकाणी बघा, थोडंसं झूम मध्ये आपण काम करूया. तर या बाजूचं अगोदरची साईड जी आहे ती या ठिकाणी दुरुस्त करून घेऊया. हा जो आहे ब्लॅक डॉट, त्याला सरळ आपल्याला या बाजूला ओढून घ्यायचा आहे. बरोबर, या पद्धतीनं. आणि हाही जो भाग आहे, बरोबर आहे, या ठिकाणी त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी हे सिलेक्ट करा. ओके, शेप सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर आपल्याला जो दुसरा एक ब्लॅक डॉट आहे, या ठिकाणी बघा, हा शेप फॉर्मॅट मध्ये एडिट शेप मध्ये एडिट पॉइंट्सला जायचं आहे. आणि हा जो डॉट आहे तो सुद्धा आपल्याला या बाजूला घ्यायचा आहे. आणि हा जो हँडल आहे तो या ठिकाणी असं सरळ करूया आपण, म्हणजे जेणेकरून या भागामध्ये बरोबर त्याला बसवता येईल आपल्याला. बरोबर आहे, या पद्धतीनं आपण घेतलेलं आहे. आणि याला सुद्धा आतमध्ये असं घ्या, अँड देन याला सुद्धा याच्या समांतर घ्या थोडस या डॉटला. आणि अजून एक काम करायचं तुम्हाला, या ब्लॅक डॉटला सिलेक्ट करायचं आहे आणि जो भाग आहे तो याच्या सरळ घ्या थोडासा, बऱ्यापैकी जेवढा सरळ घेता येईल तेवढा या ठिकाणी सरळ घ्या. ओके, लाईक आपण थोडासा सरळ घेतला. ओके, एक बाजूचा जो एंड आहे तो या ठिकाणी कंप्लीट आपण घेतलेला आहे. बरोबर, पण दुसऱ्या बाजूला तसंच करावं लागू नये, त्यासाठी काय करायचं, हा जो मधला भाग आहे तो या ठिकाणी काढून टाकायचा आहे आणि परत त्याला दोघाला जोडायचं आहे आपल्याला. बरोबर, ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, या ठिकाणी इन्सर्ट मध्ये जाऊन या ठिकाणी शेप्स घेणार आहे आणि हा जो रेक्टँगल आहे तो मधून या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रॉ करणार आहे. बऱ्यापैकी या ठिकाणी बघा, मधून असं ड्रॉ केला. अँड देन आपल्याला काय करायचं आहे, हा भाग घ्यायचा आहे, त्यानंतर हा भाग घ्यायचा आहे आणि मर्ज शेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. परंतु कोणता भाग आहे या ठिकाणी? आपल्याला काय करायचं आहे, हा भाग नको इकडला, त्यामुळे तो 2 नंबरला सिलेक्ट करायचा. हे अगोदर सिलेक्ट करा, त्यानंतर हे सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन मर्ज शेप मध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर हे दोन्ही बाजू आपल्याला एकमेकाला जोडायचे आहेत. बरोबर आहे. तर या ठिकाणी याला आपण काय करूया, या ठिकाणी डुप्लिकेट करूया आणि रोटेट करून घेऊया. आपण हॉरिझॉन्टली रोटेट करून घेऊया आणि हॉरिझॉन्टली रोटेट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा, जी आहे आपल्याला बरोबर याला इथं करायचं आहे. थोडस त्या पद्धतीने याला इकडं घेतलं तरी चालेल. ओके, तर आता याला आणि याला सेम कलर आपल्याला द्यायचा आहे. अगोदर हे दोन्ही काय करा, युनियन करून घ्या अगोदर, युनियन. ओके, युनियन करून घ्या. म्हणजे आता हा जो वक्र भाग आहे तो वक्र भाग कसा झालेला आहे या ठिकाणी,
आणि ना ठीक आहे. आता याची जी काही ट्रान्सपरन्सी आपण कमी केलेली होती ती वाढवा. कमी करा, 0% करा. आणि या तिन्हीला आपल्याला सेम कलर या ठिकाणी द्यायचा आहे. सो ग्रेडियंट कलर द्या आणि ग्रेडियंट कलर देत या ठिकाणी बघा त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं, तिन्ही युनाइट करून घ्यायचे आपल्याला, युनाइट. साईज बघा या ठिकाणी, साईज बघा. माईक कोणाचा चालू आहे, कृपया त्यांनी माईक बंद करावा. मुंबईकर मॅडम, माईक बंद करा. हे बघा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने केलं. माईक चालू आहे तर त्याने बंद करा. आणि हे बघा आता याला तिन्हीला काय करूया आपण, सेम याला कलर देऊया अगोदर, या पद्धतीने कलर देऊया. ओके, आणि याला काय करूया, 1, 2 आणि 3 या तिन्हीला आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी युनाइट करून घ्यायचं आहे. ओके, सो शेप फॉर मर्ज शेप मध्ये आपण काय करूया, युनियन करूया. काय करूया, युनियन. ओके, या पद्धतीने आपण काय करायचं आहे, युनियन करायचं आहे. ओके, आता बघा या ठिकाणी हे झालेलं आहे इथपर्यंत. आता हा जो भाग आहे, बरोबर आहे ना, तो आपल्याला काय करायचं, एकाच कलरने द्यायचा आहे. तर आता इथून इथपर्यंत सेम होईल. तर त्याला आपण काय करूया, थोडंसं राऊंडेड दिसावं म्हणून या ठिकाणी ही निळा भाग आपल्याला, हा जो गडद निळा भाग आहे तो बाजूला ठेवूया असा. ओके, हा गडद गडद निळा, सॉरी या ठिकाणी हा वाला आपण कलर घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो आपल्याला मध्ये ठेवायचा आहे. फक्त लिनियर मध्ये जाऊन काय करायचं आहे बघा, डायरेक्शन मध्ये जाऊन वर आणि खाली निळा गडद आहे, बरोबर, 2 नंबरचा हा वाला तो घ्यायचा आहे आपल्याला. आणि अँगल जे आहे या ठिकाणी 180 आपण अशी घेतली. आता बघा या ठिकाणी याच्यामध्ये ते बरोबर येत नाही, असं अशामध्ये बघूया, या ठिकाणी अशामध्ये बघूया. या ठिकाणी अँगल आपल्याला पहिला वाला 90 सारखाच ठेवायचा आहे. 90 मध्ये ठेवूया याला. ओके, हे बघा या ठिकाणी 90 मध्ये असं आपण ठेवलं, बरोबर आहे. आणि आपल्याला काय पाहिजे, डायरेक्शन आपण चेक करूया. आपल्याला डायरेक्शन कशी पाहिजे बघा, एक्झॅक्टली अशी नाही पाहिजे आपल्याला, अशी ही नाही पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. अशी ही नाही पाहिजे आपल्याला ऍक्च्युली. ओके, अशा पद्धतीनं हे नाही पाहिजे आपल्याला. व्हर्टिकल वाला जो भाग आहे, आता हे वक्र नळी असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जसं द्यायचं आहे या ठिकाणी बघा, त्या पद्धतीने ते मिळत नाही. ओके, या पद्धतीनं थोडासा किंवा मग सॉलिड कलर द्यावा लागेल तुम्हाला. ओके, या पद्धतीनं घेतलेलं आहे याला. ओके, आणि डायरेक्शन कशी घ्यायची होती आपल्याला, लाईक धिस फॉर एक्झाम्पल सपोज. हे बघा, हे लिनियरचं आहे आणि हा प्रीसेट ग्रेडियंट आहे. ओके, याला कडाला जे आहे ते या पद्धतीनं थोडंसं आपण घेतलं. किंवा एकच सॉलिड कलर देऊया आपण या ठिकाणी बघा. हा जो ग्रेडियंट 2 असा देऊया. शेवटी जे आहे या ठिकाणी थोडासा डार्क दाखवूया भाग. ओके, आणि मध्ये जे आहे हा फ्लो होत असतानाचा भाग अशा पद्धतीने आपण दाखवूया. ओके, या पद्धतीनं असं तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, जेणेकरून आणि 270 अँगल तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर ही आपण परीक्षा नळी या ठिकाणी अशी म्हणजे ही वक्र नळी या ठिकाणी टाकली. 2 परीक्षा बघा, साहित्यामध्ये बघा, 2 परीक्षा नळ्या घेतल्या आपण, वक्र नळी घेतली आणि रबरी बूज घेतला आणि बर्नर आता करायचं आपल्याला तयार. सो हिअर बर्नर साठी काय करायचं आहे या ठिकाणी बघा, आपल्याला सर्वप्रथम आपण खालचा जो भाग आहे तो सिंपली आपण तयार करून घेऊया. सुरुवातीला आपल्याला हा राऊंडेड किंवा राऊंडेड रेक्टँगल हा नाही लागणार आपल्याला, हा एक राऊंडेड रेक्टँगल लागेल लाईक दिस. ओके, तर पहिल्यांदा हा एक घेऊया, त्याला थोडासा आपण छोटा करूया, याला थोडासा अजून मोठा करूया या पद्धतीनं. ओके, आणि त्याच्यानंतर हा वाला पार्ट आहे तो असा घेऊया. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे. ओके, आणि शेप आउटलाईन याला नो आउटलाईन करूया. आणि शेप फिल जो आहे तो आपण सिंपली याला हा वाला जो शेप फिल आहे, सिंपली हा वाला जो आहे तो त्याला आपण शेप फिल देऊया. आणि त्याच्यानंतर बघा याला आपल्याला काय करायचंय, डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट करून चेन शेप करूया आपण, चेन शेप. यालाच चेन शेप करताना काय करायचं, सिंपली हा वाला रेक्टँगल घ्यायचा आहे पहिला वाला, तर हा शेप चेंज होईल बघा कम्प्लिटली. आणि त्याच्यानंतर याला थोडासा छोटा करूया आणि त्यानंतर याला थोडासा छोटा करूया. छोटा केल्यानंतर याला या भागामध्ये असं ठेवूया. या भागामध्ये ठेवल्यानंतर थोडंसं याला आपण खालच्या बाजूला असं थोडंसं ठेवूया. ठीक आहे, आता हे पूर्णपणे खालच्या बाजूला आपण घेऊया, जेणेकरून हा बरोबर स्लाइडच्या खालच्या भागाला असा टेकेल. ओके, आणि दोघांना आपण युनाइट करून घेऊया.
अगोदर शेप आउटलाईन बघा, या ठिकाणी शेप आउटलाईन द्यायची असेल तर देऊ शकता तुम्ही सेपरेटली. आणि त्याच्यानंतर दोघाला काय करा, युनाइट करा. आता बघा हा युनाइट झालेला आहे. युनाइट झालेला जो भाग आहे तो या पद्धतीने तुम्ही काय करा, थोडंसं छोटं करा. ओके, या पद्धतीने थोडासा छोटा केला लाईक दिस. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यातून आपल्याला दाखवायचं आहे की फ्लेम तयार होत आहे असं दाखवायचं आहे आपल्याला. सो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बघा, आता लक्षात घ्या, हा जो भाग आहे तो ओव्हलचा भाग घ्यायचा आहे, ओव्हलचा. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे एडिट पॉइंट्स मधून इथं बघा, आपल्याला काय करायचं, हा जो पॉइंट आहे याला थोडासा या ठिकाणी अशा पद्धतीने थोडासा कमी करायचा आहे, जेणेकरून इथून असा फ्लो तो येत आहे असं दाखवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, या पद्धतीने याला थोडासा कमी केला, या ठिकाणी याला थोडासा कमी केला. याला जे आहे ते या ठिकाणी असा फ्लॅट करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी बघा थोडासा असा फ्लॅट केला. यालाही थोडासा असा फ्लॅट केला. तर मध्ये थोडासा खालच्या बाजूने असा आला तरी चालेल ते, की लाईक दिस अशा पद्धतीनं इथं एक आला. आणि हा जो भाग आहे तो या पद्धतीने असा आला. ओके, थोडक्यात म्हणजे हार्ट शेपचा या ठिकाणी थोडासा तयार करायचा, जेणेकरून फायरचा जो पार्ट आहे तो असा दिसला पाहिजे. हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं. आणि एडिट शेप मध्ये, एडिट पॉइंट्स मध्ये हा जो आहे तो पूर्णपणे अशा पद्धतीने इकडे घ्या. याला जे आहे ते थोडंसं खालच्या बाजूला घ्या. याला थोडंसं, त्याच्यानंतर एडिट शेप मध्ये जाऊन हे याला घ्या. तर हा वाला जो पार्ट आहे त्याला थोडासा, ते दोन्ही बाजूने कमी करा. या ठिकाणी अशा पद्धतीने घ्या. ओके, याला थोडंसं असं करा. याला थोडंसं खालच्या बाजूला घ्या. आता बघा, आता याला थोडंसं, हा जो भाग आहे ना तो थोडासा असा घ्या आणि थोडासा असा कर्व करा. आणि त्याच्यानंतर याला काय करायचं माहिती आहे का, आता थोडंसं हा फायर सारखं दिसला पाहिजे, तर याला अगोदर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी ग्रेडियंट फिल द्यायचं आहे. ग्रेडियंट फिल मध्ये दोनच फिल द्यायचे आहेत. हा वाला जो फील आहे, ओके, दोन दोन ग्रेडियंट असले पाहिजेत. हा वाला जो फील आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. या ठिकाणी बघा, हा वाला एक कलर असतो आणि रेड वाला एक कलर असतो. ओके, या ठिकाणी किंवा हा वाला. तर हा वाला आपण दिला अगोदर. सपोज आता खालच्या बाजूला द्यायचं का वरच्या बाजूला द्यायचं ते बघा. आणि याला जे आहे कम्प्लिटली हा रेड वाला दिला असा. ठीक आहे, आणि त्याची आउटलाईन जी आहे ती आपण काय करायची, नन करायची. आणि या सगळ्याचा जो काही हा आहे, या ठिकाणी बघा इफेक्ट्स मध्ये जाऊन ग्लो किंवा तुम्ही सॉफ्ट एजेस मध्ये जाऊन याला थोडासा ग्लो याचा याचा कमी करायचा अशा पद्धतीनं. एवढा कमी करायचा. आणि एवढा कमी केल्यानंतर याला थोडासा वाढवायचा. ओके, याला वाढवायचा, जेणेकरून हे असा दिसेल. आणि त्याला अजून थोडासा कमी करूया या ठिकाणी अशा पद्धतीनं. या ठिकाणी बघा याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. तुम्ही इव्हन उलटही करू शकता. बघा या ठिकाणी या पद्धतीने हे झाला असा फायर. अँड त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे, बरोबर आहे, सॉफ्ट एजेसचा भाग, बरोबर आहे, तो 23 पॉईंटचा मी आता घेतलेला आहे. ते थोडासा 25, एक राऊंड फिगर करतो, 25 पॉईंटचा या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे खालून सुद्धा थोडंसं तुम्हाला कमी करता येईल. आता ग्रेडियंट फिल मध्ये काय करायचं, ग्रेडियंट फिल मध्ये याला तुम्ही उलट करू शकता. बघा, याला पिवळ्याला खाली घ्या. ओके, आणि याला लालला वर घ्या. या पद्धतीने करू शकता, लाईक धिस. हे बघा या ठिकाणी, म्हणजे हा येलो म्हणजे हा थोडासा गोल्डन कलरची फ्लेम असते आपली, बरोबर आहे, त्या पद्धतीने इथं हे दिसते. आणि वर जे आहे ते लाल वाला तुम्ही असं घेऊ शकता. या पद्धतीनं हा एक फायर आपण तयार केलेला आहे. ओके, आणि इथं बघा या ठिकाणी तुम्हाला काय वायर वगैरे बर्नर एकदम सिंपल मध्ये दाखवलेलं आहे यांनी, परंतु तुम्ही या ठिकाणी करू शकता. फॉर एक्झाम्पल आता ही एक वक्रनळी घेतलेली आहे तुम्ही. दुसऱ्या प्रकारची या ठिकाणी तुम्ही वक्रनळी घेऊ शकता, की फॉर एक्झाम्पल लाईक धिस. या ठिकाणी बघा हा वाला जो पार्ट आहे तो या ठिकाणी तुम्हाला असा थोडासा कमी करायचा आहे. आणि याला इथं जोडायचं आहे. ओके, जेणेकरून हे जो काही वायर आहे ती वायर असल्यासारखी या ठिकाणी दिसली पाहिजे, बरोबर आहे. सो आता वायर सारखं याला गोलाकार मध्ये आणूया. अगोदर आपण त्याची जी लाईन आहे, ओके, वरून सुद्धा करू शकता, इथून सुद्धा करू शकता, नो लाईन करूया. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो ग्रेडियंट फिल आहे, तर ग्रेडियंट फिल मध्ये तुम्हाला या ठिकाणी दोन जे कलर द्यायचे आहेत, ते हा वाला एक द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा वाला जो आहे तो लाईट वाला एक द्यायचा आहे. लाईट वाला जो आहे तो मध्ये ठेवायचा आहे. आणि दोन डार्क वाले जे आहे ते आजूबाजूला ठेवायचे आहेत. दोन डार्क वाले आजूबाजूला ठेवूया. आणि इकडे बघा, आता त्यानंतर तुम्हाला हा वाला जर तुम्ही घेतला अशा पद्धतीने, या ठिकाणी बघा, समथिंग लाईक धिस. ओके,
याला याला अजून एक लाईट वाला घ्या. लाईट वाला अजून एक घ्या. लाईट कलर वाला. आणि याला थोडस आतल्या बाजूला हे बघा, थोडासा असं झालं. समथिंग लाईक धिस झाल्यानंतर समथिंग आपल्याला वायर सारखा दिसणारा भाग आपल्याला त्याच्यानंतर इथं काय करूया आपण शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन एडिट शेप मध्ये जाऊया आणि एडिट पॉइंट्स मध्ये जाऊया. पॉइंट्स मध्ये गेल्यानंतर हा जो पॉइंट आहे इकडला वाला पॉइंट तो याला या ठिकाणी जोडा असा, म्हणजे बरोबर यातून असा तो निघत आहे आणि तो बर्नर आहे किंवा त्याची वायरिंग जी आहे ना ती अशा पद्धतीने इथं बाहेर गेलेली आहे असं तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. आता हे फुल स्क्रीन मध्ये जे आहे ते अशा पद्धतीने दिसेल. ऍक्च्युली ते बाहेर गेलेलं आहे म्हणजे इथून काहीतरी बर्नर जी वायर आहे, ओके, सिलेंडरची वायर जशी असते त्या पद्धतीने ते दिसत आहे. बरोबर आहे, तसं इथं दाखवायचं आहे. थोडासा अँगल जो आहे तो चेंज करू याचा ग्रेडियंटचा. या ठिकाणी बघा हा जो अँगल आहे 90 आहे तो असा असा थोडासा किंवा हे बघा अशा पद्धतीचा घेऊया जेणेकरून इट लुक्स नाईस. लाइटिंगचा आणि त्याच्यानंतर याला अजून थोडंसं 3D वगैरे किंवा वेगवेगळे इफेक्ट तुम्ही देऊ शकता लाईक धिस. हे बघा हे वायर सारखं दिसेल तुम्हाला नंतर. ओके, तर आता हा वाला एक आहे ग्लास सारखं नाही दिसायला पाहिजे तर मेटॅलिक मेटॅलिक आपल्याला करायचं आहे जास्त करून. आता प्रीसेट 2 जर घेतलं तर ते अशा पद्धतीने दिसेल. बट दॅट विल नॉट नॅचरल लुक त्याचा येत नाहीये. तर आपण काय करूया 3D फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी 3D फॉर्मॅटमध्येच या ठिकाणी मटेरियल जो आहे तो थोडासा स्पेशल इफेक्ट वाला या ठिकाणी किंवा हा वाला शेवटवाला आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर बऱ्यापैकी फरक दिसतो तसा शेवटी तुम्हाला दिसेल. आणि या या पार्टला वर आणा. ओके, सेंड टू ब्रिंग टू फ्रंट म्हणा या भागाला. खालच्या भागाला ब्रिंग टू फ्रंट म्हणा. ठीक आहे. हा जो बर्नर आहे त्याच्यामधून हे उष्णता आता आपल्याला ऍक्शन दाखवायचं आहे. आता अॅनिमेशन सुद्धा दाखवायचं आहे. बरोबर आहे. जेणेकरून ते तापलेलं सारखं दिसावं आणि यातून बुडबुडे वगैरे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसावेत. तर आता आपल्याला कॅल्शियम कार्बोनेटचे खडे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत थोडेसे आणि थोडंसं लिक्विड वगैरे आहे. ओके, समथिंग लाईक दिस आपल्याला दाखवायचे असेल तर सिम्पली त्यासाठी तुम्ही एनिथिंग या ठिकाणी बघा हा वाला जो फ्री फॉर्म शेप आहे त्यानं तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं काय करू शकता तुम्ही चुनखडी म्हणजे जे काही कॅल्शियम कार्बोनेटचे जे काही खडे आहेत या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता. क्लिअर. सो सी आपल्याला काय करायचं एक शेप तयार करायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे या ठिकाणी याच्यामध्ये इन्सर्ट मध्ये जाऊन शेप्स मध्ये जाऊन या ठिकाणी हा जो फ्री फॉर्म शेप आहे तो फ्री फॉर्म शेप आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि इरेग्युलर साईजचा आपण या ठिकाणी असं तयार करूया. ओके, या ठिकाणी बघा आता शेप फिल दिल्यानंतर अशा प्रकारे ते होईल. पण याला आपल्याला व्हाईट कम्प्लिटली व्हाईट समथिंग लाईक दिस हा वाला व्हाईट आपण या ठिकाणी देऊया. ओके, हा समथिंग लाईक दिस अँड याची जी आउटलाईन आहे ती सुद्धा या ठिकाणी त्याच साईजची या ठिकाणी देऊया अशा पद्धतीनं. आणि आता हे एक झालं. तशाच पद्धतीनं थोडंसं इरेग्युलर शेपचे खडे जे आहेत कॅल्शियम कार्बोनेटचे खडे ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत. बरोबर आहे. सो हिअर लाईक धिस आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने दाखवायचा आहे. ओके, आणि याचं फॉर्मॅटिंग याला द्यायचं आहे तर होम मध्ये जाऊन हे झाडूवाला चिन्ह जे आहे थोडंसं खराट्यासारखा फॉर्मॅट फेंटर आहे तो तो याला आपण देऊया म्हणजे ते या पद्धतीने थोडंसं दिसेल. ओके, यालाच थोडंसं आता डुप्लिकेट करा. याला उलट करा. उलट करून थोडंसं छोटं करा. ओके, या पद्धतीने थोडंसं करा. ओके, या पद्धतीने इथं काय करूया हे तुम्ही करू शकता. और थोडंसं रेग्युलर साईजचा ओव्हल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो सिम्पली ओव्हल घ्या. ओव्हलला अशा पद्धतीनं ओव्हल काढा अँड देन शेप आउटलाईन त्याची नन करा. ओके, सो नो आउटलाईन केल्यानंतर शेप फिल जो आहे तो या पद्धतीचा शेप जो आहे तो हा व्हाईट वाला दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे एडिट शेप मध्ये जाऊन त्याचे जे पॉइंट्स आहेत ना ते थोडेसे वाकडे तिकडे करा लाईक दिस म्हणजे थोडासा हा जो आहे तो एकदम इरेग्युलर ते झालं पाहिजे थोडंसं या पद्धतीचा. ओके, या पद्धतीनं थोडंसं हा वाला घेतला सपोज अशा. ओके, आता हे सगळं जे आहे ते थोडेसे असे काय करा छोटे मोठे थोडेसे या पद्धतीचे तुकडे तुम्हाला घेऊन या ठिकाणी काय करायचे आहेत हे चुनखडीचे जे तुकडे आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने इथं थोडंसं ठेवायचे आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी असं आपण ठेवलं आणि त्याच्यानंतर थोडंसं याला अजून छोटं करा. आता एवढ्याला सिलेक्ट करा सगळ्याला परत याला डुप्लिकेट करा. डुप्लिकेट करून याला सगळ्यांना तिरकं बिरकं असं करा आणि त्याच्यानंतर इथं थोडंसं असं ठेवा
जेणेकरून हे समथिंग लाईक धिस. इथं काहीतरी खडे आपण चुनखडीचे म्हणजे सॉरी कॅल्शियम कार्बोनेटचे खडे या ठिकाणी ठेवलेले आहेत असं हे या ठिकाणी दिसेल. बरोबर आहे. आता कॅल्शियम कार्बोनेट घ्या. बरोबर आहे. या परीक्षणाला आणि त्याच्यामध्ये बघा आता हे तर दिसणारच आहे थोडंसं कॅल्शियम कार्बोनेट थोडंसं लिक्विड टाईपचं असतं ऍक्च्युली. लिक्विड आपल्याला घ्यावं लागेल या ठिकाणी. लिक्विडसाठी आपल्याला काय करायचं आहे काल सारखं या ठिकाणी परत जायचं याला. ओके, लाईक धिस. आणि बघा एकच मिनिट. तुम्ही काम करू शकता आता याला याला सिलेक्ट करा कारण हे पिक्चर आहे आता. बरोबर आहे ना. पिक्चरला न करता याला आपल्याला स्लाइडला फोकस करायचं त्यामुळे इकडे घ्या. थोडंसं अजून झूम करा. थोडंसं इकडे घ्या. स्लाइडवर या. थोडंसं अजून झूम करा. थोडंसं इकडे या. थोडंसं स्लाइडला झूम करा. या पद्धतीने थोडंसं करता आलं पाहिजे. आणि आता काय करूया आपण या ठिकाणी बघा हा परीक्षा नळी या ठिकाणी बुडवलेली आहे अशी दाखवायची आपल्याला. आता हे इथून असं इथपर्यंत आपण असं घेतलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा जो आहे भाग तो असा इथून घ्या. त्यानंतर हा जो भाग आहे तो इथून घ्या. आणि हा इथून असा इथपर्यंत घ्या आणि हा जो भाग आहे तो इथपर्यंत घ्या. आता जो खालचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण काय करूया थोडासा या ठिकाणी याला बल्ज बरोबर त्या परीक्षा नळीत बसवल्यासारखं या ठिकाणी या पद्धतीने करूया किंवा तुम्ही त्याला डुप्लिकेट करून सुद्धा करू शकता. नो वरी एट ऑल या ठिकाणी. परंतु तुम्हाला नंतर अनेक वेगवेगळे आपल्याला खूप ऍडव्हान्स पार्ट मध्ये जायचंय तुम्हाला मला तिथपर्यंत न्यायचं आहे. आता हळूहळू बरेच जण या ठिकाणी येत आहेत. तर तुम्हाला शेपोलॉजी अगोदर शिकणं खूप महत्वाचं आहे. बघा या ठिकाणी या पद्धतीनं हा पार्ट आपण असा थोडासा केला. बरोबर आहे. आता याला काय करूया आपण थोडासा याचं ट्रान्सपरन्सी घालूया आणि याला पाठीमागे ठेवूया. ओके, याची शेप आउटलाईन अगोदर घालूया. शेप आउटलाईन घालूया आणि एकदम याच कलरमध्ये थोडासा निळ्यामध्ये या ठिकाणी फेंट निळा कलर या ठिकाणी घेऊया. बरोबर आहे. आणि या पार्टला सगळ्याला जी आहे या पद्धतीनं पाठीमागच्या बाजूला सेंड टू बॅक करूया. ओके, या पद्धतीनं हा झाला पार्ट. राईट. आता यालाच काय करायचं इथं सिलेक्शन मध्येच आहे ऑलरेडी ते. तर याला इथं घ्यायचं आहे आणि याला डुप्लिकेट करायचं आहे. ओके, सो हिअर व्हॉट वी कॅन से कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी आपण पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर याला याही भागामध्ये घेऊन जायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. या ठिकाणी या भागामध्ये घेऊन जायचं आहे आणि या भागामध्ये घेऊन गेल्यानंतर बरोबर याला या ठिकाणी असं ठेवूया आणि याला इथं सेंड टू बॅक करूया आणि त्याच्यामध्ये चुन्याची निवळी तयार झालेली आपल्याला नंतर दाखवायचीच आहे पण त्या अगोदरच थोडंसं करून घ्यायचं आहे. हे बघा या ठिकाणी आता चुन्याची निवळी दुधी झाल्यासारखी दाखवायची आहे. अगोदर दुधी नव्हती असं दाखवायचं आहे तुम्हाला. सो तुम्ही काय करा आता तुर्तास या ठिकाणी हे जी स्लाइड आहे बरोबर आहे ना त्याला कमी करून घ्या. ओके, याला हे बघा यालाच कंट्रोल करून याला थोडंसं कमी करून घेऊया आपण. कमी करायचं म्हणजे वरनं थोडंसं आपल्याला कट करायचं आहे. हे वरच्या भागामध्ये ठेवायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण परत काय करूया इन्सर्ट आणि शेप मध्ये जाऊया आणि शेप मध्ये हा जो भाग आहे बरोबर आहे वरचा जो रेक्टँगल आहे तो रेक्टँगल घेऊया. हा रेक्टँगल अगोदर सिलेक्ट करायचा आहे का हा बघा आता वरचा भाग नको त्यामुळे अगोदर हा सिलेक्ट करायचा त्यानंतर हे सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर मग मर्ज शेप मध्ये जाऊन सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. आणि हा जो भाग आहे तो कम्प्लिटली आपल्याला काय दाखवायचा आहे सॉलिड फिल न दाखवायचा आहे. सॉलिड फिल आणि याला ठिकाणी व्हाईट करा आणि याचा जो काही हे बघा किंवा हा वाला कलर द्या थोडासा आणि त्याच्यानंतर हा जो आहे शेप इफेक्ट मध्ये प्रीसेट मध्ये नन करा. ओके, तर आता हे अशा पद्धतीनं थोडंसं होतं अगोदर. आता बुडबुडी येणार आहे ते दाखवूया आपण नंतर. तर हा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला सेंड टू बॅक करायचा आहे आणि हा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण ठेवलेला आहे याच्यामध्ये असं दाखवायचा आहे. बरोबर आहे. थोडासा हे वरपर्यंत घेऊया अशा पद्धतीनं. राईट. आणि या भागाला थोडंसं ट्रान्सपरन्सी देऊया आपण ट्रान्सपरन्सी जेणेकरून ती नळी जी आहे ना ती या ठिकाणी अशी दिसेल. बरोबर आहे. आता एडिट शेप आणि एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन हा जो खालचा जो भाग आहे थोडासा असं झालेला तो याला आतमध्ये घेऊया असा आणि याला सुद्धा थोडासा म्हणजे इकडच्या बाजूला घेऊया बाहेर थोडासा असं. ओके, या पद्धतीने इथं घेतलेला आहे. बरोबर आहे. तर आता कम्प्लिटली व्हाईट ठेवलेलं नाही आपल्याला व्हाईट झालेलं या ठिकाणी दाखवायचं आहे. बरोबर आहे. तर आतापर्यंत सध्या हा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा होईल. बरोबर आहे. या ठिकाणी बघा इथं मी असं घेतलं. हा वाला किंवा हा वाला घेऊया आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे ना
ते अगोदर घालूया. वाटलं तर नळी थोडीशी वर आणूया आपण. या ठिकाणी बघा हा जो भाग आहे ना तो सेंड टू बॅक करूया आणि या भागाला परत सेंड टू बॅक करूया. आणि परत या भागाला सुद्धा सेंड टू बॅक करूया. हे बघा थांबा, सेंड टू बॅक केल्यानंतर या ठिकाणी बघा नळी वर आली आणि हा भाग त्याच्यानंतर आला आणि हा सुद्धा भाग दिसत आहे. आता याला थोडंसं अजून कमी दुधाळ करूया आपण. या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं हा असा भाग होता असं दाखवायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर तो पांढरा झाला असं दाखवायचं आपल्याला आणि बुडबुडे नंतरच येणार आहेत असे दाखवायचे आहे. चला तर या ठिकाणी आपण अगोदर काय केलं, हा जो सेटअप आहे तो सेटअप या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे. बरोबर आहे. हा सेटअप आपण तयार केलेला आहे. आता या सेटअपला आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी उष्णता वगैरे आता अॅनिमेट करायचं आहे. बरोबर आहे. तर आता याला डुप्लिकेट करूया. डुप्लिकेट केल्यानंतर हे सगळं जे आहे ते या ठिकाणी काय होणार आहे, याला 2 नंबरच्या स्लाइडला 1 नंबरच्या स्लाइडला घ्यायचं आणि 1 नंबरच्या स्लाइडला पूर्णपणे ऍज युजल आपण काय करत होतो त्या पद्धतीने इकडे थोडंसं उलट करायचं. यालाही घेऊन जायचं, याला या ठिकाणी असं करायचं आहे, याला इकडे घेऊन जायचं आणि याला इकडच्या बाजूला ठेवायचं. परत याला घेऊन जायचं, याला इकडच्या बाजूला घ्यायचं, याला इकडच्या बाजूला घ्यायचं, याला थोडंसं उलट करायचं, याला वरच्या बाजूला घेऊन जायचं, याला थोडंसं उलट करायचं, याला इकडच्या बाजूला घेऊन जायचं, याला उलट करायचं, याला परत इकडे घेऊन जायचं इकडच्या बाजूला आणि त्याला उलट करायचं. या ठिकाणी तिरकं करायचं, उलट म्हणजे थोडंसं तिरकं बी करायचं. त्याच्यानंतर हे घेऊन जायचं. त्यानंतर हे सगळं जे आहे ना इकडच्या बाजूला थोडेसे आणायचे. ओके, थोडेसे वरच्या बाजूला सुद्धा घेऊन जायचे या पद्धतीनं. ओके, तर हे जेवढे दिसत आहेत तुम्हाला पार्ट ते सगळे घेऊन जायचे आहेत. हे बघा, हे सगळा पार्ट इकडे घेऊन गेलो आपण. त्याच्यानंतर हा जो वाला पार्ट आहे तो सुद्धा या ठिकाणी हेतून थोडासा आला पाहिजे असं करूया. हा पाठ इथून आला पाहिजे, थोडासा तिरका करूया अशा पद्धतीनं आणि हा पाठ इकडे आला पाहिजे, इकडून असं करूया. ठीक आहे. आणि हा जो आहे तो अशा पद्धतीनं इकडनं आला पाहिजे असं करूया. ठीक आहे. तर आता बघा हे सगळं झालेलं आहे. आता याला 2 नंबरच्या स्लाइडला सिलेक्ट करायचंय तुम्हाला आणि सिम्पली जे ट्रान्झिशन द्यायचं आहे मॉर्फ. तर हे सगळा एक्सपेरिमेंटल सेटअप तुम्ही सेपरेट सेपरेट केलेला आहे असं लक्षात येतं. कळलं का नाही कळलं? आणि त्याच्यानंतर हे एकत्रित आलं. ओके, आता हा जो एकत्रित आलेला जो पार्ट आहे त्याच्यावर आता आपल्याला काम करायचं आहे, अॅनिमेट करायचंय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता ओघानं येणारच आहे. तर आता बघा याला थोडंसं मॉर्फ केलं आणि मॉर्फ केल्यानंतर या ठिकाणी बघा या पद्धतीने हे सगळं एकत्रित आलं. बरोबर आहे. आता एकत्रित आल्यानंतर याला काय करायचं आहे आपल्याला, थोडस याला परत डुप्लिकेट करायचं. आता पहिली स्टेप हे 2 परीक्षा नाळ्या लागणार आहेत हे दाखवायचं अगोदर. आता हे बघा हे जे साहित्य दिलेलं आहे आपण काय करूया, याला थोडंसं सेव्ह करून घेऊया आणि डिजिटाईज करून घेऊया अगोदर. म्हणजे टेक्स्टिंग आपल्याला लागणारच आहे. सेव्ह ॲज पिक्चर आणि त्या ठिकाणी इथं डेस्कटॉपवरती आपण सेव्ह करून ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया या ठिकाणी चॅट जीपीटी वरती जाऊया. चॅट जीपीटी, सो हिअर चॅट जीपीटी झालं आणि त्याच्यानंतर हा चॅट जीपीटीचा ओपन करूया. ओपन केल्यानंतर बघा याला फोटो ऍड करूया. फोटो ऍड केल्यानंतर या ठिकाणी हा जो फोटो आहे सिम्पली त्याला ओपन करून घ्या. ओके, ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथं सांगायचं आहे, सिम्पली सांगायचं आहे की डिजिटाइज डिजिटाइज द टेक्स्ट और एक्स्ट्रॅक्ट करूया टेक्स्ट. याला तर खाली जे आहे या ठिकाणी बघा, इट इज एक्स्ट्रॅक्टेड टेक्स्ट फ्रॉम इमेज. या ठिकाणी 2 परीक्षण नाळ्या वगैरे आणि वक्रनळी आणि रबरी भूच येतो, खरी खरी भूच आलेला आहे कारण त्याला ते दिसलं नाही याच्यामध्ये. बरं, आता साहित्य आपण थोडंसं चेंज करूयात येतं. आता याला कॉपी करून नेऊया. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी बघा, इथं आपल्याला जायचं आहे, परत पीपीटी मध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं साहित्याच्या ठिकाणी हे साहित्य ठेवायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी हे बघा, इथं तुम्हाला वर साहित्य कोणकोणतं लागत आहे ना ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आता हे सगळं साहित्य थोडंसं भरलेलं दिसलं पाहिजे, त्यामुळे मुद्दाम आपण एक्सपेरिमेंटल सेटअपला जास्त आपण काय देतो या ठिकाणी महत्व देत आहोत. बरोबर आहे. या ठिकाणी हे सगळं एकत्रित झालेलं आहे. आता याला थोडंसं आपण छोटं करूया आणि इथं बघा साहित्य आहे. आता साहित्याला इथं 2 परीक्षा नाळ्या याला आपण सेपरेट घेऊया आणि याला पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर हे एवढा या भागात येईल. आता इकडून याला इथं बरोबर मध्ये न्यायचं आहे कारण 2 टेस्ट ट्यूबच्या मध्ये आपल्याला अगोदर साहित्याची ओळख त्यांना करून द्यायची आहे. बरोबर आहे. 2 परीक्षा नळ्या असं आहे ते. बरोबर आहे. तर आपण इथं टाईपच करूया. बघा, परीक्षा
इंग्रजीत होत आहे. या ठिकाणी आपण काय करूया, मराठी इथं करूया. मराठी आणि इथं मराठी झालं आणि इथं 2 परीक्षा नळ्या. ठीक आहे. आता हा 2 परीक्षा नळ्या या पद्धतीने इथं घेतलं बघा. आता हे हे सुद्धा साहित्यच होतं. बरोबर आहे. आता र ला दुसरी वेलांटी आहे. ओके. तर परीक्षा नळ्या या ठिकाणी र ला RW करूया. तर परीक्षा नळ्या झाल्या. ओके. त्याच्यानंतर काय आहे, या ठिकाणी दुसरं आहे वक्र नळी आहे. बरोबर आहे ना. बेन ट्यूब आहे. तर याला थोडंसं मोठं करूया. मोठं करून या ठिकाणी मार्टेल नावाचा फॉन्ट देऊया याला. मार्टेल नावाचा फॉन्ट दिल्यानंतर याला थोडंसं आडवं करूया. ओके. याला एका भागामध्येच ठेवूया. 2 परीक्षा नळ्या लागणार आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं वक्र नळी लागणार आहे. तर ही वक्र नळी घ्यायची आहे. वक्र नळी किंवा बेन ट्यूब म्हणतो त्याला आपण सांगायचं आहे. आणि त्यानंतर इथं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बघा हा जो भाग आहे तो स्लाइड वर घेऊन जायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. इथं बघा स्लाइड इथं आहे आणि बरोबर स्लाइड वर घेऊन यायचं आहे इकडं या पद्धतीनं. त्याला कमी करून घ्या अगोदर म्हणजे ते येईल बरोबर. इथं बघा या ठिकाणी हे बेन ट्यूब आहे. आता याचं फॉर्मॅटिंग याला द्यायचं आहे. तर याला सिलेक्ट करूया आणि फॉर्मॅट पेंटरमध्ये जाऊन याला आपण सिलेक्ट करूया. या ठिकाणी बघा हे बेन ट्यूब झालेलं आहे अशा पद्धतीनं. बरोबर आहे. वक्र नळी किंवा बेन ट्यूब आपण घेतलेली आहे आणि 2 परीक्षण नळ्यानंतर त्यानंतर रबरी बुच एक आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी यालाच आपण काय करूया, खाली सिलेक्ट करूया आणि इथं फक्त सांगूया रबरी 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 बुच घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बर्नर घ्यायचा आहे. बरोबर आहे. बर्नर एक आहे. या ठिकाणी खालच्या बाजूला आपण काय करूया, बर्नर करूया. बरोबर आहे. सो बर्नर हे साहित्य आहे आणि केमिकल्स कोणकोणते आहेत ते सुद्धा सांगायचे. एका परीक्षा नळीत आपण कॅल्शियम काय घेतलेलं आहे, कार्बोनेट घेतलेलं आहे. एका नळीत काय घेतलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट घेतलेलं आहे आणि एका नळीत काय घेतलेलं आहे, चुन्याची नळी घेतलेली आहे. बरोबर आहे. तर आता बघा हे सगळं भाग झालं या ठिकाणी. आता हे सगळं आल्यानंतर हे ऑटोमॅटिक येईल असं दाखवायचं आपल्याला. हे पहिल्यांदा आपण साहित्य साहित्य कोणकोणते लागतात त्याची ओळख आपण करून घेऊया. ते ओरलीच बोलायचं. ओके. लागणारे साहित्य वर टायटल तुम्ही टाकू शकता या ठिकाणी बघा. आता इथे याला काय करावं लागेल तुम्हाला, बेन ट्यूब ओरली बोला वक्र नळी आणि याला थोडंसं खाली घ्यावं लागेल सगळ्याला. कारण वर मेन टायटल येणार आहे आपलं, जे एक्सपेरिमेंट चालू आहे त्याचा टायटल येणार आहे नंतर शेवटी फिनिशिंग मध्ये ते आणूया आपण. हे तर बघा या पद्धतीने इथं खाली घेतलं आणि वर इथं काय करूया, लागणारे साहित्य असं टायटल चांगलं टाकूया म्हणजे विद्यार्थ्यांना कळेल जर ते स्वतः बघणार असतील. ओके. किंवा आपण म्युझिकल जर करणार असो, म्युझिकल विदाऊट व्हॉइस ओव्हर तरी सुद्धा चालेल. लागणारे साहित्य. ओके. लागणारे साहित्य अशा पद्धतीने घेतलं. याला थोडासा एक वेगळा कलर देऊया. सो होम मध्ये जाऊन त्याला थोडासा पर्पल कलर आपण थोडासा देऊया. पर्पल कलर समथिंग डिफरंट वाटतं, तो चांगलाही वाटतो जरा. लेकिन बघा हा पर्पल कलर घेतला आणि त्यानंतर याला थोडंसं बोल्ड केलं. याला थोडंसं अजून बोल्ड केलं. बरोबर आहे. या ठिकाणी बघा या पद्धतीने लागणारे साहित्य आलं आणि हे सगळे ब्लॅक मध्येच ठेवा और ब्ल्यू मध्ये ठेवा. पण ब्ल्यू कलर बाकीच्याला आलेला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्या ठिकाणी बघा हे अगोदर आपण काय केलं, साहित्याची ओळख करून घेतली. ट्रान्झिशन आणि मॉर्फ करूया. मॉर्फ केल्यानंतर हे सगळं एकत्रित येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, डुप्लिकेट स्लाइड करायची आहे आणि पहिली स्टेप जी आहे ना ती या ठिकाणी घ्यायची. एका परीक्षणाने थोडे कॅल्शियम कार्बोनेट घ्या. बरोबर आहे. आता वर दाखवत असताना आपल्याला काय करायचं, हे जे कॅल्शियम कार्बोनेट वगैरे आहेत ना ते या ठिकाणी ठेवायचे नाहीत आपल्याला. या ठिकाणी बघा हे ठेवायचं नाही आपल्याला. तर आपण कॅल्शियम कार्बोनेट हे बाजूला ठेवूया आपण असे आणि त्याच्यानंतर आता काय करायचं, हे वरून खाली आलेलं आहे असं दाखवायचं आहे. बरोबर आहे. त्यासाठी याला मॉर्फ मध्ये इकडच्या बाजूला ठेवूया अशी. बरोबर आहे या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर इथं मॉर्फ जर दिलं तुम्ही तर या ठिकाणी बघा इथं अगोदर काय घेतलं आपण, इथं बघा या पद्धतीने इथं येईल असं. मॉर्फ मध्ये अगोदर आपण परीक्षा नळीत घेतलं असं दाखवायचं आहे. बरोबर आहे. तर त्यासाठी आता काय करावं लागेल, आता हे हे जे आहे सगळं
हा जो वाला भाग आहे की नाही तो काढावा लागेल आपल्याला. या ठिकाणी बघा हा वाला पार्ट आहे, हा वाला ठेवा. हे सगळे पार्ट काढायचे आहेत तुम्हाला बाजूला. नंतर आपल्याकडे आहेच ओरिजिनल, त्याच्यामुळे आणूया आपण. हे बघा हे सगळे तुम्हाला बाजूला काढायचे आहेत. एका परीक्षा नळीत अगोदर परीक्षा नळी दाखवायची आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. या पद्धतीनं याला सेंड टू बॅक करा, बरोबर आहे. या पद्धतीनं हे बघा आता 2 परीक्षा नळी घेतला. आता इथं काय दाखवणार, पहिली स्टेप आहे की परीक्षा नळी घ्या, बरोबर आहे. हे बघा पहिली स्टेप आहे. या ठिकाणी काय आहे तर हे लागणारे साहित्य आहेत आणि त्याच्यानंतर पहिली स्टेप असणार आहे. तर या अगोदर एका परीक्षा नळीत काय म्हणायचं आहे आपल्याला, हे घ्या. ओके, काय घ्या, कॅल्शियम कार्बोनेट घ्या, बरोबर आहे. ही पहिली स्टेप झाली आणि पहिली स्टेप इथे वर टाकायची वरच्या बाजूला. आपण परत ChatGPT जाऊया. एका परीक्षा नळीत थोडे कॅल्शियम कार्बोनेट घ्या. ओके, तर आता पहिली स्टेपला इथं कॉपी करून या ठिकाणी काय करायचं आहे, वर या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी इथंपर्यंत असं आलं आणि याला जे आहे ते थोडंसं आपण छोटं करूया. ओके, तर अगदीच थोडंसं छोटं केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला बरोबर वरच्या बाजूला ठेवायचं आहे. याला थोडंसं आपण मोठं करूया, बोल्ड करूया आणि हा जो पहिलावाला फॉन्ट दिलेला होता मार्टेलचा तोच देऊया आणि याला सेंटरला घेऊया थोडंसं. ही पहिली स्टेप आहे. एक एक नंबर, 2 नंबर, 3 नंबर, ते नंतर आपण टाकूया. आता सध्या हा एका परीक्षा नळीत थोडेसे कॅल्शियम कार्बोनेट घ्या, असं पहिली स्टेप या ठिकाणी झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर याला डुप्लिकेट करायचं आणि दुसरी स्टेप बघायची काय आहे. दुसरी स्टेप काय आहे, या परीक्षा नळीला रबरी बुसाच्या साहाय्याने वाकडी कासनळी बसून दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवडीत बुडवा. ओके, आता ही स्टेप आपल्याला सांगायची आहे. त्याचा सेटअप एक 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 करून करायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा या पद्धतीनं याला ही जी स्टेप आहे ती या ठिकाणी आपण घेतली बरोबर अशी, बरोबर आहे. याला आपण कट करूया इथून आणि याच्यावरच आपल्याला काय करायचं, या टेक्स्टवरच काय करायचं, या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचं. आता पेस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा आता हे कुठल्या बाजूला लागणार, थोडंसं कमी केलं तरी चालेल. आता या ठिकाणी याला थोडंसं अजून वाढवा म्हणजे कमी जागेत बसेल ते. मग आता हे वरच्या बाजूला घ्या किंवा मध्ये घेतलं तरी चालेल. आता या ठिकाणी बघा आता थोडंसं याला अशा पद्धतीने घेऊया टेक्स्टिंग याचा आणि याला इथं मधल्या बाजूला घेऊया. थोडंसं याला आपण कमी करूया. फक्त ते टेक्स्टिंग कुठं ना कुठं दिसलं पाहिजे हे महत्वाचं आहे, सबटायटल त्याची. ओके, या पद्धतीने इथं आपण घेतलं, राईट. आता इथं काय दाखवायचं आपल्याला, ही ही जी आहे इथं या रबरी बुचाच्या साह्याने हे सगळं दाखवायचं. अगोदर सेटअप लगेच करून घ्यायचा. या ठिकाणी एकत्रितच दाखवायचं ते पूर्ण वाक्याचं. ओके, इथं रबरी बुच बसवला आणि याला थोडंसं वरच्या बाजूने घेतलं बघा, असा थोडासा. हे अगोदर स्लाइडच्या वर ठेवा असं. त्याच्यानंतर हा हे रबरी रबरी बुच या ठिकाणी असा बसवला, बरोबर आहे. या वक्र नळी घेतली आणि परत दुसऱ्यांदा याची सुद्धा अशीच घ्यायची आहे. या पद्धतीने याला वर घेतलं, बरोबर आहे. त्यानंतर इथं रबरी बुच त्या ठिकाणी बसवलं, बरोबर अशा पद्धतीने. ओके, तर या परीक्षा नळीला इथं फक्त थोडेसे चेंजेस करून घ्या. नॉमिनल जे काही आहे ते इथं या ठिकाणी असं करायचं आहे. ओके, र आणि त्या ठिकाणी ते काय आहे, रबरी बुसाच्या साह्याने वाकडी नळी म्हटलेलं आहे पण बाकडी झालेलं आहे. तर याला इथं काय करूया आपण, वाकडी नळी करूया. या ठिकाणी बघा वलाटाना वा. ओके, वाकडी काच नळी बसवायची आहे आणि नळीचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवडीत बुडवा. तर आता ताज्या चुन्याच्या निवडीत या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला दाखवायचं होतं. तर या ठिकाणी त्या पद्धतीने आता हे घेऊया. हे बघा आता हे झालं इथंपर्यंत आणि अजून एक होता. एक मिनिट आहे. आता हे वरच्या बाजूला ठेवलेला आहे का, हा आता हा वाला जो आहे तोही आणायचा आपल्याला, कॉपी करून या भागामध्ये आणायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये इथं काय करायचं आहे, हे सॉरी आता हा नाही, पहिल्या वेळेस आपण इथं बघा हा वाला समथिंग लाईक दिस वन आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर आहे. आता याला कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर त्याच्या अलीकडच्या स्लाइडला एक ठेवूया आपण. स्टेप याच्या अगोदर एक ठेवूया इथं.
पहिल्या स्टेपलाच ठेवायचाच. आणि त्याच्यानंतर मग ह्या भागामध्ये सुद्धा पेस्ट करायचं. पण यावेळेस काय करायचं, नळीत बरोबर बसवायचं. या ठिकाणी बघा, आता याला काय केलं आपण, इथं असं घेतलं बरोबर. ओके, तर हे इथंपर्यंत आपण बुडवलं. आता हे जे बुडवायचा जो भाग आहे तो आपल्याला कसा दाखवायचा आहे, या ठिकाणी नळी वर दिसली पाहिजे आपल्याला, असं करायचं आहे. बरोबर आहे. तर नळीला वर करा अगोदर, ब्रिंग टू फ्रंट करा, आणि परत या दोन झाकणाला जे आहे ना ते तुम्ही ब्रिंग टू फ्रंट करा, म्हणजे ते बरोबर याच्या आतमध्ये आहे असं वाटतं. आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं झालं. आता याला काय करायचं, ट्रान्झिशन आणि मॉर्फ करायचं. तर या ठिकाणी बघा, ही वाकडी नळी बसवा आणि हे काय घ्या, ताज्या चुन्याची निवळी या ठिकाणी एक घ्यायची आहे तुम्हाला, ताज्या चुन्याची निवळी. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर काय करायचंय बघा, लक्षात घ्या, हे कॅल्शियम कार्बोनेटची खडी आणि हे आता इथं तापवायचंय आपल्याला. 3 नंबरला काय बघूया आता. आता हे इथपर्यंत झालं. पहिल्या परीक्षण नळीत कॅल्शियम कार्बोनेट बर्नरच्या साह्याने तीव्रपणे तापवा, आणि शेवटची एक स्टेप त्याच्यानंतरची असेल आपली. बरोबर आहे. आता एक प्रयोग तरी आपला कंप्लीट होत आहे. असे 2 ते 3 आपल्याला उद्या फास्ट मध्ये आपण करून घेऊया ते. बरोबर आहे. तर सध्या याला कंप्लीट करून घेतो, म्हणजे एक 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 प्रयोग तुम्हाला कमीत कमी, जास्तही होमवर्कला ताण पडू नये. त्यामुळं हे जे मी करत आहे ते तुम्हाला करता यावं, त्यासाठी या अशा पद्धतीने घेतो आता. काय आता तापवायचं आहे आपल्याला. तापवायचा भाग बघा आता या ठिकाणी कसं करायचं आहे. तापवायचं म्हणजे काय करायचं नेमकं आपल्याला, बर्नरचा जो काही फायरवाला जो इफेक्ट आपण दाखवलेला आहे, तो फायरवाला इफेक्ट आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी थोडासा बर्न झाल्यासारखा या ठिकाणी दाखवायचा आहे. ओके, त्यासाठी बघा आता काय करायचं आहे, हा जो आहे दिस वन. ओके, तर त्याला इथं आपण अॅनिमेट करूया. सो हिअर वी कॅन सी. त्याच्यानंतर इथं बघा, हा जो आहे वाईप वाला अॅनिमेशन द्यायचं, त्याला वाईप वाला अॅनिमेशन दिला, आणि इथं खालून वर बॉटम टू टॉपच द्यायचा आहे, जो डिफॉल्ट येतोच. त्याला इथं काय करायचं आहे, अॅनिमेशन पेन मध्ये गेल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला इफेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला टायमिंग मध्ये जाऊन इथं काय करायचं आहे, अंटिल एंड ऑफ दी स्लाइड ला जायचं आहे. ओके, आणि याला ओके करायचं आहे. ओके, आणि थोडंसं अजून फास्ट करू. या ठिकाणी बघा 0.5 सेकंड आहे, पण टायमिंग मध्ये थोडंसं सेट करूया आपण. या ठिकाणी 0.2 करूया. सो हिअर 0. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, 2 करायचं आहे पर सेकंड, आणि ओके करा. आणि बघा आता या ठिकाणी याला जर मी फुल स्क्रीन केलं, क्लिक केलं, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या पद्धतीनं इथं काय होत आहे, तापवल्याचा जो काही इफेक्ट आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. बरोबर आहे. हे बघा या पद्धतीने इथं काय होत आहे, आता त्याच्यातून बुडबुडी येत आहेत असंही दाखवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. अगोदर तापवा, आणि इथं परत वर थोडेसे फ्युम्स येत आहेत असं दाखवायचे आहेत. त्यासाठी काय करायचं तर बघा, आता लक्षात घ्या, आपल्याला वाफा तयार करायच्या आहेत, वाफा. ओके, आतापर्यंत काय केलं आपण, या ठिकाणी याला फ्युम्स म्हणजे बघा, आता लक्षात घ्या, हे पहिले या क्लिक केल्यानंतर हे असं दिसेल, स्टेप सुद्धा येईल, बर्नरच्या साह्याने तापवा असं म्हणायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे जे काही वेपर्स आहेत ते वेपर्स आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत. बरोबर आहे. आता वेपर्स टाकायसाठी तुम्ही कशाचा वापर करणार ते लक्षात घ्या. त्याच्यातून परत वेपर्स त्या नळीतून नळीतून जात आहेत असंही दाखवायचं आपल्याला. तर पहिल्या या या स्लाइडलाच काय करायचं, वाफा फक्त इथेपर्यंत दाखवायची, आणि त्यानंतर यात येत आहेत असं दाखवायचं आहे, आणि बर्नरच्या साह्याने जात आहेत असं दाखवायचं आपल्याला. ओके, त्या पद्धतीने दाखवायचं आहे. आता लक्षात घ्या, परीक्षा. हा, परीक्षा. बरोबर, ते एक पाहिजे या ठिकाणी, परीक्षा. परीक्षा नळीत आपण घेतलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा काय करायचं आहे, हा जो फ्युम्स आहे ते फ्युम्स या ठिकाणी दाखवायचे. शेप्स मध्ये जाऊया आपण, आणि या ठिकाणी हा जो बर्नर आहे, म्हणजे हा जो काय ओव्हल आहे, तो ओव्हल आपल्याला घ्यायचा आहे. बरोबर आहे. ओव्हल घेतल्यानंतर बघा या ठिकाणी एडिट म्हणजे शेप आउटलाईन त्याच्या अगोदर तरी घालून टाका, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे पॉइंट्स जे आहेत ना ते थोडेसे एडिट करा. एडिट करताना काय करायचं, हा जो पॉइंट आहे तो थोडासा आतल्या बाजूला घ्या असा. ओके, या पद्धतीने थोडासा आतल्या बाजूला घ्या, आणि याला सुद्धा थोडासा आतल्या बाजूला घ्या. हा जो पॉइंट आहे तो थोडासा राऊंड करा,
या ठिकाणी बघा थोडासा असं काय करूया आपण, याला स्मूथ पॉइंट करूया आणि थोडंसं याला आतल्या बाजूला घेऊया अशा पद्धतीनं. ओके, याला थोडंसं काय करूया आपण, खालच्या बाजूला थोडंसं याला ओव्हरऑल याला थोडंसं काय करायचं आहे, अशा पद्धतीनं कमी करायचं आहे, व्हर्टिकल ठेवायचं आहे. आणि बघा थोडंसं बऱ्यापैकी याला मोठं करायचं आहे, एवढं मोठं करायचं आहे. मोठं केल्यानंतर याला काय करायचं आहे, इथं बघा हा जो सॉफ्ट एजेस आहे त्याचे सॉफ्ट एजेस वाढवायचे, कमी करायचे, म्हणजे 32 पॉईंट इथपर्यंत थोडस असं दिसेल. ओके, एवढा पार्ट दिसेल, 41 पॉईंटला दिसत आहे सध्या मला एवढ्या साईजला. तर तो मी या ठिकाणी घेतला असं अजून थोडासा मी कमी केला, तर हे थोडंसं मला कमी करावं लागेल. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने कमी केलं आणि याला इथं व्हाईट कलर द्यायचा आहे कम्प्लिटली शेप फिलला. हे बघा व्हाईट कलर दिला अशा पद्धतीनं, बरोबर आहे. याला थोडंसं आतमध्ये घेतलं असं आणि याचे सॉफ्ट एजेस अजून थोडेसे कमी केले. हे बघा थोडेसे कमी केले. आता हे वाफेचा पहिला एक आला, याला रोटेट करा. ओके, याला इथं हॉरिझॉन्टली रोटेट करा आणि रोटेट केल्यानंतर याला थोडंसं अशा पद्धतीने थोडंसं काय करा, सरळ करा. आता सरळ केल्यावर काय करायचं आहे, पुढचा एक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर आहे. त्यासाठी काय करायचं बघा, या ठिकाणी याला थोडंसं मोठं करा, याला थोडंसं मोठं करा, या पद्धतीनं याला थोडंसं मोठं करा, या पद्धतीनं. आणि याला मोठं करा म्हणजे डुप्लिकेट करा ऍक्च्युली, छोटे मोठे नंतर करा. ओके, या ठिकाणी या पद्धतीने इथं घ्यावर, म्हणजे हे इव्हॅपोरेशन झालेलं आहे, बरोबर आहे. या पद्धतीने याला घ्या आणि त्याच्यानंतर इथं बघा हा जो पार्ट आहे तो या बाजूला घ्या, असा समथिंग लाईक धिस. आता हे जेवढे इथं एक एक सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर सिलेक्शन पेन मध्ये जावा. नवीनच जेवढे घेतलेले आहेत, ओव्हल 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 ओव्हल, हे सगळे सिलेक्ट करून राईट क्लिक करा याला. आणि राईट क्लिक करून काय करा, याला या ठिकाणी ग्रुप करा. ओके, हे ग्रुप केलं बघा, म्हणजे आता हे सगळे वाफा एकत्रित या ठिकाणी आलेले आहेत. आता याला सुद्धा काय करायचं, वाईपचं अॅनिमेशन द्यायचं, वाईपचं म्हणजे याच द्यायचं जे दिलेलं होतं. तुम्ही काय करू शकता, अॅनिमेशन पेन मध्ये, अॅनिमेशन पेंटर मध्ये जाऊन या बरोबर ओव्हरला असं देऊ शकता, बरोबर आहे. परंतु हे थोडेसे स्लो दाखवायचे, ते फास्ट दाखवायचे, त्याने थोडेसे, ते जरी फास्ट असलं तरी हे जे काही आहेत वेपर्स ते मात्र एवढे फास्ट दिसणार नाही. तर याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा, अंटिल एंड ऑफ द स्लाइड ठेवा, पण याला इथं स्लो ठेवा, 3 सेकंड्स किंवा 2 सेकंड्स, 1 सेकंड पर्यंत ठेवूया आपण. हे बघा या पद्धतीनं इथं काय झालं, वाफा तयार होत आहेत असं दाखवायचं आहे, बरोबर आहे. आणि हे सायमल्टेनियसली दाखवायचं आहे, स्टार्ट विथ प्रिव्हियस म्हणायचं आहे आणि याला काय म्हणायचं आहे, स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस म्हणायचं आहे, बरोबर आहे. आणि थोडस याला आपण डिले देऊया. हे बघा याला थोडासा डिले देऊया, कशाला, वाफा, कारण तापवल्यानंतर थोड्या वेळानंतर वाफा सुरू झालेला असं दिसलं पाहिजे. एक 1.5 सेकंदानंतर सुरू झालेला असं दाखवायचं आहे, तोपर्यंत इथं वाचून होईल हे. हे बघा आता या स्टेप पासून बघा. तर पहिल्यांदा आपण काय केलं, या परीक्षण नळीला रबरी बुच्याच्या साह्याने इथं बघा, त्यानंतर पहिल्या परीक्षण नळीत बर्नरनं तापवा. हे बघा थोड्या वेळानंतर इथं काय होत आहे, अशा ठिकाणी याच्या वाफा येत आहेत असं दिसत आहे. आणि हे सुद्धा थोडस चुनखडी, सॉरी, कॅल्शियम कार्बोनेटचे खडे थोडेसे काय होत आहे, टिल्ट होत आहेत असं दाखवायचं आहे. हे बघा आता हे सगळे सिलेक्ट करायचे, हे सगळे सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर अॅनिमेशन मध्येच तुम्हाला या ठिकाणी बघा एम्फॅसिस मध्ये टीटर नावाचा इफेक्ट आहे बघा, टीटर. तो टीटर नावाचा इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला, टीटर. ओके, याला वाटलं तर आपण काय करूया, या ठिकाणी बघा जेवढे तुम्ही दिलेले आहेत, बरोबर आहे. हे बघा हे फ्री फॉर्म शेप, या सगळ्याला आपण काय करूया, सिलेक्ट करूया अगोदर. सिलेक्शन पेन मध्ये ते कुठे आहे ते बघावं लागेल आता. आणि हे सगळ्याला सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, हे बघा हे सगळं सिलेक्ट करा, हे सगळे सिलेक्ट करा, कंट्रोल होऊ देऊ नका. हे बघा हे सगळं सिलेक्ट करा, या पद्धतीने सगळं सिलेक्ट, याला सिलेक्ट होऊ देऊ नका, यालाच फक्त आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ओके, थोडस झूम मध्ये, हे बघा आता हे एवढे सिलेक्ट झालेले आहेत यात, बरोबर आहे. त्यासाठी हेतून असं सिलेक्ट करूया, इथून इथपर्यंत असं सिलेक्ट करूया आणि त्याला इथं ग्रुप करूया आता अगोदर. ओके, याला ग्रुप करूया. ग्रुप केल्यानंतर याला परत अॅनिमेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, टीटर, टीटर नावाचा इफेक्ट द्यायचा, टीटर. हे बघा थोडंसं असे काय होत आहे, टीटर टीटर होत आहेत असं झालेलं आहे. ओके,
करूया करूया परीक्षा करूया आपण. या ठिकाणी बघा, परीक्षा नळीत, पहिल्या परीक्षा नळीत इथं हे झालेलं आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता याला काय करायचं, विथ प्रिव्हियस करायचं. विथ प्रिव्हियस म्हणजे आता हे बघा काय होईल इथून. आता बघूया 4 नंबरच्या स्लाइड पासून. तर या परीक्षा नळीला रबरी बुचाच्या साहाय्याने वाकडी खास नळी बसवा. दुसऱ्या टोक परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवडीत बुडवा. आणि त्याच्यानंतर काय होईल या ठिकाणी बघा, बर्नरच्या साहाय्याने तापवा. हे या पद्धतीने इथं काय होईल. आता याला याला एकदाच झालेलं आहे, टीटरवाला एकदाच झालेला आहे. त्याला काय करायचं, टीटरचं सुद्धा इफेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन काय करायचं आहे, टायमिंग मध्ये जाऊन रिपीट मोड मध्ये अंटिल एंड ऑफ द स्लाइड करायचं. ओके. आणि याचं मॉर्फ अॅनिमेशन काढून टाका, नन करा, नन. किंवा याला तुम्ही करू शकता स्प्लिट. हे बघा असं. ओके. आता बघा या स्टेप नंतर, याच्या अगोदरची स्टेप काय होती, हे लागणारे साहित्य, हे सगळे लागणारे साहित्य आहेत. त्याच्यानंतर बघा, पहिल्यांदा पहिली स्टेप आहे, परीक्षा नळीत कॅल्शियम कार्बोनेट घ्या. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे, हे वाकडी नळी बसवा, दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत टाका. आणि परत तिसरी स्टेप आहे की त्यानंतर हे तापवा. तापवल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने काय होईल, कॅल्शियम कार्बोनेट जे आहे त्या कॅल्शियम कार्बोनेट पासून अशा वाफा जे आहेत या ठिकाणी निघतील, बरोबर आहे. या पद्धतीने हे तर वाफा निघालेले आहेत. आता त्याला काय करायचं आहे, आता पुढं या परीक्षा नळीतून ते गेलेले आहेत असं दाखवायचं आहे आपल्याला. ओके. तर आता बघा पुढे चौथी स्टेप आहे, परीक्षा नळीतून गेलेले आहेत. आता हे सगळं घ्यायचं, हे सगळे आता हे अॅनिमेशन चालूच ठेवायचं आपल्याला. फक्त याला काय करायचं, त्याला छोटं करायचं. हे बघा, याला छोटं केलं आपण, याला इथं बरोबर ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे जे आहे याला राईट क्लिक करायचं आहे, फॉर्मॅट शेप मध्ये जायचं आहे. आणि या ठिकाणी इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर सॉफ्ट एजेस त्याचे जे आहेत, सॉफ्ट एजेस, हे बघा, हे जे सॉफ्ट एजेस त्याचे आहेत, बरोबर आहे, ते थोडेसे दिसले पाहिजेत अशा स्वरूपात आपल्याला करायचं आहे. आणि एवढे छोटं करायचं आहे हे सॉफ्ट एजेस याचे. ग्रुप झाल्यामुळं ते सॉफ्ट एजेस देता येत नाहीत. आपण काय करूया, याला ऍज अ पिक्चर बनवूया, कट करूया. कट करून या ठिकाणी याला ऍज अ पिक्चर पेस्ट करूया. आता याला कट करूया आणि कट करून ऍज अ पिक्चर पेस्ट करूया. आता ऍज अ पिक्चर झालं बघा. आता हे पिक्चर आहे ऍक्च्युली. आणि हे याला थोडंसं आपण छोटं करू शकतो. आता हे बघा, याला असं छोटं करायचं आणि हे या वाफा यातून जात आहेत असं दाखवायचं आपल्याला, बरोबर आहे. हे बघा, याला थोडंसं अजून छोटं करूया आपण, असं इथून थोडंसं छोटं करूया, अजून थोडं छोटं करूया, कारण परीक्षा त्या वाकड्या नळीच्या बाहेर जाताना दाखवायचं नाही आपल्याला, यातूनच जाताना दाखवायचे आहे, बरोबर आहे. या ठिकाणी बघा, या पद्धतीने असं झालं. परत याला डुप्लिकेट करा, हे पिक्चर झालेलं आहे ते आता, बरोबर आहे. या पिक्चरला डुप्लिकेट करून काय करा, आडवं करा. आडवं करून काय करा, या ठिकाणी या भागात ठेवा. हे बघा, या भागात ठेवलं, बरोबर आहे. आता मध्ये सुद्धा वाकड्या नळी सुद्धा दाखवायचे आपल्याला. तर त्यासाठी आता आता हे शेप बदलणार सुद्धा नाहीये, कारण हा पिक्चर आहे आता, बरोबर आहे. याला या भागात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आला या भागात ठेवायचं आहे. ओके. खाली खालीपर्यंत गेलेला असं दाखवायचं याच्यातून, बरोबर आहे. आता हा जो भाग आहे ना, तो परत डुप्लिकेट करूया. डुप्लिकेट करून काय करायचं, याला छोटं करायचं, एकदम छोटं, एकदम. ओके. छोटं करून काय करायचं, याला आडवा करायचं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने याला आडवा करूया. आडवा करून बघा, या ठिकाणी इथे ठेवायचं आहे. याला अजून छोटं करूया. हे बघा, या ठिकाणी असं ठेवूया. याला या भागामध्ये आपण ठेवूया आणि याला या भागामध्ये असं ठेवूया. ठीक आहे. आता याला हा बेंड तर होणार नाही, परंतु आपण नवीन थोडंसं या ठिकाणी टाकू शकता तुम्ही त्यासाठी. कारण हा जो आहे हा पिक्चर आहे. शेप जर असला असता तर आपण केलं असतं. पण सध्या काय करा, याला या पद्धतीने थोडंसं छोटं छोटं बनवा असं. ओके. याला या पद्धतीने असं टाका. ओके. आणि याला थोडंसं पुढच्या भागाला घ्या. पुढच्या भागाला घेऊन काय करायचं, याला या पद्धतीने असं टाकायचं, बरोबर आहे. आता या दोघाला घेऊन या ठिकाणी आणा, बरोबर आहे. आणि याला या बाजूने घ्यायचंय तुम्हाला, बरोबर. एकत्रितच आपण ग्रुप करणार आहोत सगळ्याला. याला या बाजूने घेतलं, या बाजूने घेतलं, या पद्धतीनं हे अशा पद्धतीनं हे आपण घेतलं.
ठीक आहे. आता हे घेतल्यानंतर या वाफा जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहे, ॲनिमेट करायच्या आहेत. ठीक आहे. आता ॲनिमेट करण्यासाठी काय करायचं लक्षात घ्या. आपल्याला जे आहे हा जो भाग आहे, बरोबर आहे, हा वाला एक 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 आहे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये अजून एक आहे, की हा वाला एक आहे, हा वाला एक आहे. आता कोणता सिलेक्टेड नाहीये, हे बघा हा सिलेक्टेड नाहीये. आता सिलेक्शन पेन मध्ये जाऊन बघा कोणता राहिलेला आहे. सिलेक्शन पेन बघा, एक सेटवाला नाही, त्याला सिलेक्ट करा. हा सगळा सिलेक्ट झाला. आता याला राईट क्लिक करून काय करा, ग्रुप करा, ग्रुप. आणि ग्रुप केल्यावर काय करा, या ठिकाणी बघा इथं अॅनिमेशन मध्ये काय करायचं, हा व्हीलचा इफेक्ट द्यायचा, व्हीलचा, व्हीलचा. आणि व्हीलचा त्यासाठी काय करायचं, टू स्पोक्सचा द्यायचा, टू स्पोक्स. इथून येत आहे, परत इथून येत आहे, इथून येत आहे, इथून येत आहे, असं दिसलं पाहिजे. आता इथं काय करायचं, इथं विथ प्रिव्हियस करायचं आणि त्याच्यानंतर याला काय करायचं, इथं बघा इफेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन याला अंटिल एंड ऑफ दिस स्लाइडला जायचं. आणि हे जे आहे ते थोडस फास्ट करू शकता, 1 सेकंड. ओके, या पद्धतीने बघा आता. किंवा तुम्ही अजून फास्ट करा, 0.5 करूया आपण, व्हेरी फास्ट करूया. इफेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन काय करायचं, टायमिंग मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी इथं 0.5 ला जायचं आहे आणि ओके करा. आता बघा या ठिकाणी या स्टेप पासून पाहूया. या ठिकाणी इथं असं असं केलं आपण. पहिल्या परीक्षे नळीत कार्बनच्या साहाय्याने तीव्रपणे तापवा, नंतर वाफा तयार होतील. वाफा तयार झाल्यानंतर पुढच्या स्टेपला काय होईल, या ठिकाणी हे बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला ही स्टेप मिळेल, बरोबर आहे. या ठिकाणी असं दिसत आहे तुम्ही, ठीक आहे. आता बघा या बाजूला थोडस तुम्हाला काय दिसत आहे, एज दिसत आहे, एज. त्याला आपण काय करूया, थोडस त्याला सॉफ्ट एज देऊया. आता आता हा जो भाग आहे, बरोबर आहे, धिस वन सगळाच भाग ऍक्च्युली, आता त्याला थोडस आपल्याला सॉफ्ट पिक्चर मध्ये जाऊन काय करायचं, पिक्चर फॉर्मॅट मध्ये जाऊन हा वाला भाग आहे बघा, सॉफ्ट एजेस, ते सॉफ्ट एजेस द्या त्याला. आणि ते गायब झालेलं आहे ऍक्च्युली, पण घाबरायचं नाही आपल्याला. इथं काय करायचं, राईट क्लिक जायचं आहे आणि इथं फॉर्मॅट पिक्चर मध्ये जायचं आहे आणि त्याचे एजेस थोडेसे थोडेसे आपण काय करूया, एजेस, सॉफ्ट एजेस जे दिलेले आहेत, की यातून तर निघूनच जात आहे. एक मिनिट, याला आपल्याला सॉफ्ट एजेस किंवा याला काय करावं लागेल, तुम्हाला मोठं करून परत त्याच्यामध्ये बसवावं लागेल ऍक्च्युली. आता इथं सॉफ्ट एजेस आहेत ना, ते ऍक्च्युली आता मोठे केल्यावर दिसतील बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने दिसेल. किती मोठं करावं लागेल ते बघावं लागेल आता. हे बघा एवढं मोठं केल्यावर ते दिसत आहे सॉफ्ट एजेस. आणि परत हे सगळं तुम्हाला अरेंज करावं लागेल. त्यासाठी जे आहे ना, ते आपण तसंच ठेवूयात सध्या. या ठिकाणी बघा इथपर्यंत असं झालेलं आहे, ठीक आहे. आता इथं बुडबुडे तयार होत आहेत असं दाखवायचे आणि ही दुधी होत आहे असं दाखवायचं. तर यालाच काय करायचं, थोडंसं व्हाईट करायचं. हे बघा, हे व्हाईट केलं आपण आणि व्हाईट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जे आहे व्हाईट म्हणजे थोडस एकदम 2 नंबरचं व्हाईट घेऊया आणि परत बुडबुडे एकदम व्हाईट दाखवूया आपण, बरोबर आहे. त्यासाठी शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन काय करायचं, शेप फिल मध्ये जाऊन हा वाला कलर देऊया त्याला. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला बुडबुड दाखवायचे, तर सिम्पली हे जे आहे, ओके, त्या पद्धतीने घ्या आणि ते तुम्ही यामध्ये ठेवा. ठीक आहे. यामध्ये ठेवल्यानंतर बघा हा वाला भाग आहे आणि हा वाला भाग आहे, हा वाला भाग आहे, बरोबर आहे. याला इथं शेप आउटलाईनला हे नो आउटलाईन करा आणि या ठिकाणी शेप फिलला जे आहे ना, ते या ठिकाणी हे बघा कम्प्लिटली व्हाईट झालेला आहे. वाटलं तर याला थोडंसं काय करूया आपण, हा वाला देऊया, म्हणजे आता हे व्हाईट कलर चांगला दिसेल यातून. ओके. तर आता हे असे बुडबुडे तयार होत आहेत असं दाखवायचे तुम्हाला. सो हिअर दीज आर द डिफरंट. आता थोडेसे छोटे मोठे घ्या, याला इरेग्युलर किंवा थोडासा ओव्हल शेपचा असा थोडासा आकार द्या, काही काही गोल ठेवा. ओके, या पद्धतीनं. ओके, या पद्धतीने इथं काय करायचं आहे, व्हेरिएशन्स थोडेसे दाखवायचे आहेत, थोडेसे आडवे सुद्धा ठेवू शकतो या पद्धतीनं. आता याला इथं काय करूया, थोडेसे हेच डबल डबल टेबल टेबल या ठिकाणी असे घ्यायचे आहे, बरोबर आहे. या ठिकाणी हे बुडबुडे तयार झालेले आहेत. तर त्या सगळ्या बुडबुड्यांना सिलेक्ट करा आणि त्याला ग्रुप करा, की आता हे ग्रुप करूया आपण. ग्रुप केल्यानंतर या ठिकाणी बघा ग्रुप केलं. ग्रुप केल्यानंतर याला इथं काय करायचं, स्लाइड अॅनिमेशन मध्ये जायचं आहे आणि अपियरचा इफेक्ट द्यायचा, अपियर आणि डिसअपियर. किंवा तुम्ही इथं देऊ शकता हा वाला पल्स, पल्स अॅनिमेशन द्या. पल्स अॅनिमेशनला काय करा, याला सिलेक्ट करा, अॅनिमेशन पेन मध्ये जाऊन याला इथं विथ प्रिव्हियस करा. ओके, बोडबोड्याच्या अॅनिमेशनला विथ प्रिव्हियस करा आणि इथं काय करा, इफेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन टायमिंग मध्ये जाऊन इथं काय करा, अंटिल एंड ऑफ द स्लाइड करा आणि ते 0.5 सेकंड आहे ना,
ओके, ते तसंच ठेवा. या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं झालं. आता बघूया आपण. इथं बघा परीक्षा नळीत हे झालं आणि इथं हे बघा या ठिकाणी बुडबुडे तयार झालेले आहेत ते तुम्हाला दिसेल आणि हे दुधी कलरचं झालेलं आहे आता बऱ्यापैकी. ओके, आता याला काय करायचं आहे, हे जे अॅनिमेशन आहे ओके, हे परत प्ले होणार आहे आणि त्याच्यानंतर हे प्ले होणार आहे असं दाखवायचं आपल्याला. त्यामुळे तसंच केलेलं आहे आपण बघा. आफ्टर याला काय करायचं, बरं ठीक आहे, इथे विथ प्रिव्हियस फक्त डिले दिलेला आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. ओके, त्या पद्धतीने इथं ही ही या स्टेपचं जे आहे ते थोडंसं आपण काय करूया. इथं बघा चुन्याची निवळी दुधी झाल्याचे दिसेल, दुधीच झालेला आहे. तर आपण काय करूया, दुधी करूया फक्त. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या स्टेप्स या ठिकाणी या प्रयोगाच्या संपलेल्या आहेत. अशाच पद्धतीनं या पाठामधले जेवढे प्रयोग आहेत, प्रयोग ओके, ते प्रयोग फक्त आपल्याला इथं पूर्ण करायचे आहेत. आता उद्या राहिलेला पाठ आपण पूर्ण करूया. फक्त इथं परीक्षा नळी, परीक्षा जिथं जिथं परीक्षण झालेलं आहे तिथं तिथं आपण काय करूया, परीक्षा करूया. म्हणजे जेणेकरून या ठिकाणी गीता जोशी मॅडम त्या ठिकाणी पहिल्यापासून ते सांगत आहेत आपल्याला. जय हिंद. जय हिंद. जा की. आता खोल. इथं बघा, इथं परीक्षा, इथं बी परीक्षा आहे, इथं सुद्धा परीक्षा आहे आणि या ठिकाणी इथं परीक्षा झालं, परीक्षा नळी बरोबर आहे. इथंपर्यंत परीक्षा नळी, इथंपर्यंत परीक्षा नळी, इथं सगळं परीक्षा नळी झालेलं आहे. इथं बघा हे परीक्षा नळी इथं जे झालेलं आहे, इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, परीक्षा नळी करायचं आहे. ओके, इथं परीक्षा नळ्या इथं केलेलंच आहे आपण बरोबर आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आता इथं आपल्याला व्हॉइस ओव्हर द्यायचं. अगोदर आपण सेव्ह करूया. सेव्ह करून या ठिकाणी आपण म्हणूया सायन्स एक्सपेरिमेंट. आता इथं 10वीचा पार्ट आहे ना, तो डायरेक्ट नाव देऊया आपण या ठिकाणी. दॅट इज नथिंग बट हिअर काय आहे, केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शनची पीपीटी आहे ही, मराठीतच टाकूया या ठिकाणी. रासायनिक अभिक्रिया, रासायनिक रासायनिक अभिक्रिया. हे नेम आपलं मेन डिस्कशन जे आहे या ठिकाणी सुरू झालेलं आहे आता बरोबर आहे. त्यातलं हे पहिली रासायनिक अभिक्रिया या पाठातील आपण पूर्ण केलेली आहे, पहिली बरोबर आहे. तसंच तुम्हाला उर्वरित सुद्धा आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण पाठ आपला एक नवीन शैक्षणिक व्हिडिओच आपला तयार होणार आहे या माध्यमातून बरोबर आहे. तर आता बघा, हा पहिली स्टेप आपण इथे घेतली. इथं बघा सुरुवातीला, तर विद्यार्थी मित्रांनो आपण जी आहे का, आता इथं मेन टायटल टाकायचं आहे तुम्हाला या स्लाइडवर. या स्लाइडवर मेन टायटल टाकायचं आहे आणि त्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन बरोबर आहे. कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन हे आपल्याला शिकायचं आहे, याचा प्रयोग आपल्याला शिकायचा आहे. प्रयोगाचं नाव बरोबर आहे, या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन असं आपण इथं दिलेलं आहे नाव बरोबर आहे. आता हे सगळं भाग जे आहे ते घालवा. या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन जे आहे ते सेंटरला घ्या, मोठं करा, बाळू फॉन्ट द्या त्याला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिसेल. या ठिकाणी सेंटरला घ्या अलाइनमेंट आणि इथं हे बऱ्यापैकी थोडंसं मोठं करा आता. ओके, या ठिकाणी इथंपर्यंत एवढं मोठं केलं आपण, कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन, आणि त्या ठिकाणी त्याला इथं आपण बाळू किंवा थोडासा जाडजूडवाला फॉन्ट देऊया. या ठिकाणी बघा या पद्धतीनं इथं देवनागरी आणि इथं बघा इथं आहे खान बोल्डवाला एक आहे, याला आपण इथं सांगायचं आहे प्रयोगाचं नाव. इथं वर वर इथं काय म्हणायचं आहे, प्रयोगाचे नाव म्हणायचं आहे. ओके, कॅपिटल काढूया आपण या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रयो ओके, प्रयोगाचे नाव, प्रयोगाचे नाव. आणि आता याला अॅनिमेट सुद्धा करायचं आहे ऍक्च्युली आपल्याला बरोबर आहे. याला इथं काय करूया, कट करूया. कट केल्यानंतर या ठिकाणी इथं पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर बघा याला या भागात ठेवायचं आहे. त्याला थोडंसं छोटं करूया आणि याला एक वेगळ्या कलरनं दाखवूया. सपोज फॉर एक्झाम्पल याला देऊया आपण रेड कलर देऊया चांगला. ओके, सो हिअर वी कॅन सी दिस इज द रेड कलर. प्रयोगाचे नाव आणि इथं आहे आपले कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन. हे आपण काय करणार आहोत या ठिकाणी शिकणार आहोत बरोबर आहे. तर आता याच्यानंतर प्रत्येकाच्या शेवटी काय करायचं माहितीये का, एक शेप टाकायचा आहे तुम्हाला आणि तो शेपला या ठिकाणी अॅनिमेट करायचंय बाहेरच्या बाजूला ठेवून आणि त्याला डिले द्यायचा आहे. सगळ्यात शेवटी आला पाहिजे फक्त तो. आफ्टर प्रिव्हियस करायचं याला, आफ्टर प्रिव्हियस करायचं आणि अॅनिमेशन मध्ये इथं डिले द्यायचा 5 सेकंदाचा. आपण नंतर काय करूया, याला
आपल्या एक्सप्लेनेशनच्या स्पीडनुसार त्याला कमी जास्त करूया. ठीक आहे. आता इथं कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी याला इथं या भागामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या भागामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या भागामध्ये ठेवायचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला या भागामध्ये ठेवायचं आहे. बरोबर आहे. 6 स्लाइड्स वरती आपण सगळं ठेवलेलं आहे आणि इथं ट्रान्झिशनला इथं मात्र काय करायचं 0-0 करायचं. ओके, इथं 0-0 करायचं, इथं 0-0 करायचं, कारण जेवढा टाइम थांबायला पाहिजे त्याला कमी किंवा जास्त आपण फिल्मोरामध्ये फिनिशिंगच्या वेळेला करू शकतो. सध्या व्हिडिओ बनवण्याचा ठेवायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. या ठिकाणी बघा या पद्धतीने तर 6च्या 6 झाले. आता याचा व्हिडिओ पीपीटीचा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. तर आता फाईलमध्ये जाऊन या ठिकाणी एक्सपोर्ट करूया आणि इथं या ठिकाणी काय करूया आपण, इथं बघा 1720 पिक्सेल ठेवूया आणि इथं 0 करूया आपण. ओके, आणि याला ओके क्रिएट व्हिडिओ करूया आणि या ठिकाणी हा जो भाग आहे रासायनिक अभिक्रिया 1 देऊया याला नाव 1. बरोबर आहे. रासायनिक अभिक्रिया आणि याला इथं काय करूया आपण 1. बरोबर आहे. रासायनिक अभिक्रिया 1. असे 3 ते 4 रासायनिक अभिक्रिया आपल्याला या पाठातील पूर्ण करायचे आहेत. तर आता हा रासायनिक अभिक्रिया 1 झालं. हा एक्सपोर्ट होत आहे. एक्सपोर्टेड झालेला आहे. आता याला कट करूया आणि त्या ठिकाणी बघा हे रासायनिक अभिक्रियाचा या ठिकाणी ही व्हिडिओ आहे आणि हे पीपीटी आहे. ठीक आहे. आता या पीपीटीचा आपण काय बनवलेला आहे, इथं व्हिडिओ बनवलेला आहे. आता याला आपण काय करूया, फुल स्क्रीन करून पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये या व्हिडिओमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन शिकणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहेत 2 परीक्षा नळ्या, वक्र नळी, रबरी बूच आणि बर्नर. तर आता आपण पायऱ्या वाईज स्टेप वाईज पाहूया. तर पहिल्यांदा एका परीक्षा नळीत थोडे कॅल्शियम कार्बोनेट घ्या. तर आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलं. त्यानंतर या परीक्षा नळीला रबरी बुचाच्या साहाय्याने वाकडी काच नळी बसवा आणि दुसरं टोक दुसऱ्या परीक्षा नळीत ताज्या चुन्याच्या निवडीत बुडवा. त्यानंतर बर्नरने तापवा कॅल्शियम कार्बोनेट, त्याच्या वाफा निघतील आणि चुन्याची निवळी त्या वाफामुळे या ठिकाणी दुधी झाल्याचे दिसेल आणि आपल्याला पांढरे बुडबुडे सुद्धा दिसतील. आता पांढरे बुडबुडे या ठिकाणी दिसले नाहीत ऍक्च्युअली. बरोबर आहे. पांढरे बुडबुडे जे आहेत या ठिकाणी का दिसले नाहीत, कारण त्याला आपण अॅनिमेटच केलेलं नाही. हे बघा, हे सगळं मला बघून द्या फक्त. हे पांढरे बुडबुड आपण याला ग्रुप केलेलं होतं आणि अॅनिमेशन मध्ये याला पल्स दिलेलं होतं, पण अॅनिमेशन पेन मध्ये काय झालेलं आहे विथ प्रिव्हियस हे तर दिसायला पाहिजे. हा, इथं दिसायला पाहिजे ऍक्च्युअली. ते यात बघूया आपण, यात दिसतंय का, या ठिकाणी बघा या पद्धती हा दिसत आहेत. थांबा, ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत पण ते बघूया आपण या ठिकाणी. व्हिडिओमध्ये रासायनिक अभिक्रिया आणि शेवटचा पार्ट बघायचा आपल्याला. इथं या ठिकाणी बघा हा दिसत आहेत पण एकदम माइल्ड या ठिकाणी दिसत आहेत. ते त्या पद्धतीने दिसत आहेत. ओके, त्याला थोडासा कॉन्ट्रास्ट मध्ये आपण करून घेऊया फिल्मोरामध्ये शेवटी. ओके, ते दिसेलच. तर अशा पद्धतीने आपला हा जो आहे तो 42 सेकंदाचा एक्सप्लेनेशन सुद्धा तेवढंच दिलं तरी चालेल. तुम्ही 42 सेकंदात एक्सप्लेनेशन सुद्धा होत आहे. म्हणजे बघा, 1 मिनिटाच्या आत एक प्रयोग शिकवून होतोय तुमचा. 1 मिनिटाच्या आत त्याला 1 तासभर लागतो तुम्हाला क्रिएट करायला. पण 1 तासानंतर 1 मिनिटामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही तो प्रयोग शेवटी शिकवल्यानंतर, फळ्यावर शिकवल्यानंतर शेवटी व्हिडिओ स्वरूपात प्रोजेक्टरवर आणि त्यांच्या युट्यूब चॅनलवर टाकून त्यांच्या घरी त्यांना पाहण्यासाठी तुम्ही देणार आहात. तर त्यासाठी 1 तास काहीच नाही. ओके, तर तेवढं तुम्ही तयार करावं. पुढच्या 24 तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा 1 तासाचा या ठिकाणी अवधी आहे. मिळवा, काढा आणि त्या पद्धतीने तयार करा. त्याला बक्षीस आहेत. ओके, बक्षीस साधं सुद्धा नाही. त्याला बक्षीस मी देणार आहे वेबसाईट मेकिंग टूल तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, जे प्रत्येक मुद्द्याचं तुम्ही वेबसाईट बनवू शकता. आता या मुद्द्याची मी वेबसाईट सुद्धा बनवणार आहे आणि त्या पद्धतीने देणार आहे. ठीक आहे. तर हा तुम्हाला जो काही रेफरन्स व्हिडिओ आहे होमवर्कसाठीचा, तो तुम्हाला या ठिकाणी ग्रुपला टाकतो आणि या ठिकाणी आज आपण या ठिकाणी इथेच अशा पद्धतीनं थांबूया. ओके, तर या ठिकाणी बघा, आता सर्वप्रथम मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये जाऊन हा जो व्हिडिओ आहे, ओके, डॉक्युमेंट्स मध्ये जाऊन या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे, बरोबर आहे, धिस वन 5 सेकंदाचा एक व्हिडिओ आहे. 5 सेकंदाचा एक व्हिडिओ आहे आणि रासायनिक अभिक्रियेचा एक व्हिडिओ आहे. ठीक आहे. हे दोन्ही व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला काय करत आहे,
पाठवत आहे आणि याला इथं सेंड करत आहे. अजून यातला भाग राहिलेला आहे तो आपण उद्या कंप्लीट करून हा प्रोजेक्ट सुद्धा कंप्लीट करूया. उद्या जे काही 2-3 प्रयोग आहेत ते सोपे आहेत, ते या ठिकाणी आपण इथं पूर्ण करू शकतो. बरोबर आहे. या ठिकाणी बघा हे रेफरन्स व्हिडिओज आलेले आहेत तुम्हाला, अशी या ठिकाणी मी आशा करतो. ओके. हा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे का बघा आता सध्या. पोहोचला का व्हिडिओ तुम्हाला? पोहोचलेला आहे. आला नाही अजून. हे बघा आता आलेला असेल. आता 7वीच्या जागी आपल्याला हे टाकायचं, ऍक्च्युली 10वी टाकायचं आहे. प्रयोगाचे नाव कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन. त्याच्यानंतर इथं बघा शेवट मोबाईलमध्ये दिसतंय का? ओके, थोडासा माइल्ड दिसत आहे, बुडबुडे येत आहेत असे दिसत आहेत. बरोबर आहे. या पद्धतीनं आपला हा पाठ आता झालेला आहे कंप्लीट. आजचा जो काही दिलेला होता तो एक एक्सपेरिमेंटचा. गीता जोशी मॅडम यांचा हात वर आहे, तेवढा फक्त एक प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. स्टॉप शेअर करतोय आणि माझे रेकॉर्डिंग सुद्धा स्टॉप करत आहे. विथ द युज्युअल ग्रीटिंग्स टू हॅव यू ऑल अ व्हेरी गुड नाईट. शब्ब खैर, शुभरात्री, जय हिंद, जय महाराष्ट्र.